आणि सागर ढोले सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। महागाव ग्रामपंचायतचे विकास सेवा सोसायटीचे सरपंच चेअरमन विनायक चव्हाण, जितेंद्र चव्हाण, महिला मंडळ या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। सुभाष शिंदे युवा नेते या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। साहेबांच्या समवेत हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मुळात जे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत त्यांना विनंती आहे, व्यासपीठावरच्या डाव्या बाजूच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण तिथं पाठीमागं जिथं खुर्च्या रिकाम्या आहेत तिथं स्थानापन्न व्हायचंय। नांदगिरी गावचे सरपंच सचिन राव कदम, उपसरपंच शकील, सदस्य राहुल वाघ, विशाल गुजर, संतोष शेलार, अमित वाघ, सुशील गुजर, रमेश वाघ, दत्तात्रय महाडिक आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। वनराज फाळके, अमर फाळके, सागर फाळके, राहुल फाळके, राजेंद्र पिसाळ आणि शोएब मुजावर आपलं या ठिकाणी स्वागत। बावधन येथून खास आलेले संतोष दोंडेराम ननावरे, राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष संतोष ननावरे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। भूज जिल्हा परिषद गटाचे संजय नाना स्वागत। मी या व्यासपीठावर सातारा जिल्ह्याचे युवा नेते सारंग बाबा यांचं या सभेच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। आदरणीय श्री प्रभाकरजी देशमुख, नेते मान खटाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीमान सत्यजित सिंह पाटणकर, नेते पाटण विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, श्रीमान सारंग बाबा पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस IT सेल या मान्यवरांचं मंचावर आगमन स्वाभिमान सभा सविनय स्वागत करीत आहे। स्वागतम सुस्वागतम। समाज मनाच्या कृतज्ञतेचा आनंद सोहळा, स्वाभिमान सभा आणि अभिष्ट चिंतन समारंभ। महाराष्ट्र विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य आमदार श्री शशिकांतजी शिंदे, माजी मंत्री जलसंपदा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचा जन्मदिन। कर्तृत्व कधीच उड्या मारत येत नाही, साहेबांच्या बाबतीत ते पायरी पायरीनं पुढे जात आहे। नेता आणि कार्यकर्ता शिंदे साहेब सर्वांकरिता अशा लोकमान्य नेतृत्वास शुभेच्छा देण्यासाठी अगत्यपूर्वक उपस्थित आपणा समस्त अतिथी मान्यवरांचं, कर्त्या कार्यकर्त्यांचं, राष्ट्रवादी काँग्रेस या नैष्ठिक विचारधारेवर प्रेम करणाऱ्या आदरणीय मंचाचं आम्ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सानंदे सप्रेमे स्वागत करीत आहे। शिवप्रभूंची पावन भूमी, समर्थांची समर्थ भूमी, कर्मवीरांची कर्मभूमी सातारा जिल्ह्यात स्वाभिमान सभा हे या भूमीचं सौभाग्य आहे। या निमित्तानं साहेबांना भेटावं, जुन्या नव्या आठवणींना उजाळा देत साहेबांचं अभिनंदन अभिष्ट चिंतन करावं, ठेवून सामाजिक संघटनात्मक भान, जीवाचं करती रान असे आश्वासक सेनानी आमदार श्री शशिकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वावर लोकमान्यतेची मोहर उमटवणारा हा हृदय समारंभ स्वाभिमान सभा। फार प्रचंड संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते दाखल होत आहेत। मला त्यांना सांगायचं आहे की व्यासपीठाच्या डाव्या बाजूला बऱ्याच खुर्च्या मांडून तिथं आसन व्यवस्था केलेली आहे। जशी जशी गर्दी या ठिकाणी येते, या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लोकांची बसण्याची व्यवस्था करावी। या ठिकाणी साहेबांच्या समवेत हजारोच्या संख्येनं युवा कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत आहेत। ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीने या ठिकाणी प्रचंड गर्दी या ठिकाणी दिसते आहे।
माझी या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जी प्रचंड गर्दी केलेली आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही कृपया त्या ठिकाणी आसनस्थ व्हायचंय, वारंवार सूचना करायला लावू नये. त्या ठिकाणी जी बसण्याची व्यवस्था केली आहे तिथं आपण सर्वांनी बसावं. धन्यवाद. आपली कार्यशक्ती, कार्यक्षमता व अनुभव राष्ट्रवादी काँग्रेस या नैष्टिक विचारधारेशी जोडून असणारे आपण सर्व पक्षाचे निष्ठावंत पाईक, सजग संघनायक, सूत्रबद्ध व परिणामकारक विकास संकल्पनांचे निर्माते, कार्यकर्ते, अशा कार्यकर्त्यांचं या स्वाभिमान सभेत आम्ही आनंद भावे, हृदय भावे स्वागत करीत आहोत. आमची प्रगती व सर्व कल्याणासाठी वचनबद्ध आमदार शशिकांतजी शिंदे साहेबांना अभूतपूर्व गर्दीत शुभेच्छा देणारा हा समारंभ ज्यांच्या महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचा आम्ही विविध संस्था, कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुका, सातारा जिल्हा या जिल्ह्यातील जनता गौरव करीत आहे. क्षितिजाला गवसणी घालणारं कर्तृत्व, बुलंद ध्यासाचं दमदार नेतृत्व आमदार श्री शशिकांतजी शिंदे साहेब. साहेब, जिथं जाल तिथं तुमच्यासाठी सुसंधीच्या पायघड्या पडाव्यात, त्यावर तुम्ही समाजासाठी कर्तृत्वाच्या पाऊल खुणा सोडाव्यात. संघर्ष योद्धा, परखड वक्ता, दूरदृष्टीचा सुजान नेता, राष्ट्रवादी धर्मजयाचा असे अभिनंदन सोहळा कोरेगावात तयाचा माननीय आमदार शशिकांतजी शिंदे यांना अभिवादन, अभिष्ट चिंतन करणारी ही सभा. शिंदे साहेबांचं स्वागत इथं प्रचंड आतिषबाजी आणि जल्लोषात या ठिकाणी आंबवडे गावचे सर्व युवा कार्यकर्ते, या भागातील दुधनवाडी, आरबवाडी, बनवडी, पळशी, गुजरवाडी, बिचुकले या ठिकाणचे युवा कार्यकर्ते सर्व अगदी JCBच्या तोंड फुलांची आतिषबाजी, सर्व फुलांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. प्रचंड गर्दीत या ठिकाणी साहेबांचं आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रियाताई सुळे त्यांच्या समवेत राष्ट्रवादी जिल्ह्याचे सर्व नेते मंडळी यांचं मोठ्या पद्धतीने स्वागत आहे. अजूनही गर्दी येते. माझी विनंती आहे की डाव्या उजव्या बाजूच्या खुर्च्या त्या ठिकाणी अतिरिक्त आसन व्यवस्था केलेली आहे. स्टेज जवळ गर्दी करण्यापेक्षा, पोलीस यंत्रणेवरचा ताल वाढवण्यापेक्षा आपण लवकरात लवकर आसनस्थ व्हायचं आहे. माननीय आमदार श्री शशिकांतजी शिंदे शिखर सक्षम नेतृत्वाचं, स्वभावगत धडाडीचं, संदर्भ सापेक्ष आविष्काराचं, आव्हानातच संधी शोधणारे, जिद्दीला कल्पकतेची जोड देणारे, शब्दांपेक्षा कृती असते अधिक बोलकी असे मानणारे आमचे सर्व भक्कम आधार आणि आजच्या या मी साहेबांसोबत असं म्हणणाऱ्या मेळाव्याचे विशेष गौरव मूर्ती यांचं आगमन काही क्षणात मिरवणुकीनं होतंय. मान्यवरांचं JCBच्या सहाय्यानं पुष्पवर्षाव करून स्वागत होतंय. आंबवड्याच्या भूमीत लोकजीवनाला समृद्धीच्या धाग्यानं अलंकृत करणारं सामर्थ्य सोबत आहे. खासदार संसद रत्न सौ सुप्रियाताई सुळे, साताऱ्याचे संसद सदस्य
धर्मनिरपेक्ष मानावं. नेतृत्व इथलं चित्र या ठिकाणी काय असणारे युवा कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण आपला उत्साह समजू शकतो. व्यासपीठावरच्या सर्व नेते मंडळी कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे, आपल्या सर्वांचं प्रेम आहे, आपण व्यासपीठावरची गर्दी कमी केल्याशिवाय आपल्याला आपल्या खासदार श्री श्रीनिवासजी पाटील, महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार श्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील भैया माने, सन्माननीय श्री प्रभाकरजी देशमुख, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस IT सेलचे श्री सारंग बाबा पाटील, माननीय श्री सत्यजित सिंह पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय नेते श्रीमान सुभाषराव शिंदे आणि मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपलं जर शिंदे साहेबांवर प्रेम असेल, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर शिस्त पाळणार असाल, तर साहेबांच्या आव्हानानुसार जागच्या जागी आपण खाली बसायचंय. व्यासपीठाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अतिरिक्त व्यवस्था केलेली आहे. महिला भगिनींना व्यासपीठावर सन्मानानं येऊ द्या. आपलं शिंदे साहेबांवर जर प्रेम आहे तर आपण डी झोन मध्ये उभे असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एक नम्रतेची विनंती, कृपया आपण जरा एक मिनिट आहे या जागेवरती खाली बसून घ्यायचंय. सर्वांना विनंती करतो, शरदराव पवार साहेबांना जरा एक मिनिट. सर्वांना विनंती आहे, समोर बसलेल्या उभे असलेल्या, आपण मोठ्या उत्साहाने आलेला आहे तिथं बसून घ्या. माझी विनंती आहे, फार वेळ लावणार नाही, मोजकीच भाषण होती, पण आहे तिथं बसून घ्या. ही ताकद तुमची आणि शरद पवारांची ही दाखवण्याची ही वेळ आहे. आपण सगळेजण तिथं बसून घ्यावे. राष्ट्रवादी आचार, स्वाभिमानी विचार, स्वाभिमानी सभा आणि अभिष्ट चिंतन सोहळा. स्वागतम सुस्वागतम. तुमच्या गर्दीचा फार व्यत्यय होतोय, आपल्या सगळ्यांना ह्या गोष्टीची कल्पना आहे. आपण लवकरात लवकर गर्दी थोडी नियंत्रणात आणावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता अशीच प्रचंड गर्दी होणार आहे आणि 2024 ला याच भूमीत इतिहास घडणार आहे. पवार साहेबांच्या निष्ठावंतांची आणि निष्ठेची गर्दी आहे. खोके बादरांना ही गर्दी पैसे देऊन सुद्धा जमवता येणार नाही. त्यामुळं आता शांत बसून पुढचा कार्यक्रम पार पाडूया. धन्यवाद. स्वागतम सुस्वागतम. स्वाभिमान सभा आणि अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्तानं थोडी शांतता राखा, थोडी शांतता राखा. आज या ठिकाणी स्वाभिमान सभेच्या निमित्तानं आणि आपले लाडके नेते आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अलोट गर्दी आपण बघतोय. एवढा मोठा उत्साह आपण या ठिकाणी अनुभवतोय. आज आपल्या या
नेत्याच्या वाढदिवसानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे खासदार साहेब श्रीनिवासजी पाटील साहेब, बाळासाहेब पाटील साहेब, पाटणकर साहेब, सातारा जिल्हा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील भैया माने साहेब आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित असलेली मंडळी, आज आपण आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. अतिशय उत्साहामध्ये आपण हा वाढदिवस साजरा करत आहोत. वाढदिवस साजरा करत असताना ताईंना मी एक सांगू इच्छितो, हा सर्व शेतकरी वर्ग आहे आणि ही शेतकरी वर्गाचे सगळे लेकरं या ठिकाणी आपल्या या वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आंबवडे संमत वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. पैलवानांची भूमी, महाराष्ट्र राज्याचे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा या पट्ट्याचा वाढदिवस आज आपण साजरा करतोय. या पट्ट्याचा वाढदिवस साजरा करत असताना ही कुस्तीगिराची भूमी आहे. साहेबांना मी एकच विनंती करतो, साहेब आपण किस्ताच बांधून तयार राहा. विजय आपलाच आहे, आपल्याला कोणी रोखू शकत नाही. ही या सभेतून आपण आज प्रचाराचा नारळ फोडतोय, हे आपण या ठिकाणी सिद्ध करतोय. आज आपण पहिला प्रचाराचा नारळ फोडतोय. उद्यापासून या तालुक्यामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. साहेब, ही सगळी जनता तुमच्या पाठीशी उभी आहे आणि आपण बदल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीये. गेली 9 वर्ष महाराष्ट्रामध्ये सुनामीचा काळ आलाय, सुनामी चालू आहे. जशी जशी सुनामी येते तसे तसे नेते पळताना बघतोय आपण. एवढं पळत असताना सुद्धा पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेनं आणि खंबीरपणे माझी आमदारकी गेली तरी चालेल, पण मी पवार साहेबांना सोडणार नाही. हा विश्वास कोरेगाव तालुक्याला देणारा एकच पट्ट्या आमदार शशिकांत शिंदे साहेब. याला म्हणायचं निष्ठा, याला म्हणायचं निष्ठा. नाहीतर आपण बघतो जाऊन बघून येतो म्हणून जाणारे आहेत, ते परत येतच नाहीत. पण हा पट्ट्या मी पवार साहेबांच्या बरोबर आहे. माझी आमदारकी गेली तरी हरकत नाही, पण पवार साहेबांना सोडणार नाही, सुप्रियाताई सुळे मॅडमला सोडणार नाही. असा विश्वास देणारा, आपल्या सर्वांना विश्वास देणारा हा एकच पट्ट्या, ज्याचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. ताईंना एकच सांगणं आहे, हा माणूस घाबरणारा नाही, भिणारा नाही. आणि म्हणून एवढी जनता साहेबांच्या बरोबर निष्ठेने उभी आहे. आणि हे सगळे निष्ठावंत आहेत, इथं आलेले सगळे निष्ठावंत आहेत. यातला एकही पट्ट्या बाजूला जाणार नाही. साहेब, तुम्ही तयार राहा, गुलाल आपलाच आहे. त्यामुळं आज मी सर्वप्रथम एवढं बोलल्यानंतर सुद्धा साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा देतो. व्यासपीठावर कृपया मंडळी, शिस्तीसाठी कृपया आपण सभेचं कामकाज सुरू करावं. यासाठी मान्यवरांनी श्री शिवप्रतिमेला अभिवादनही करावं. शिवप्रतिमेला अभिवादन करावं. मान्यवरांनी छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या प्रतिमांना भावभक्तीचं अभिवादन. तुम्ही पूज्य आम्हा दिला कवरसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिवाजी असे हा मंत्र शक्तिदाता, तव धैर्याचा जरा अंश दे, तव शौर्याचा जरा स्पर्श दे. विसरून टाकू पुन्हा शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार साहेब तुम आगे बढ़ो, खासदार सुप्रियाताई सुळे यांचा, आमदार शशिकांत शिंदे साहेब यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. झुकले मुजरे असा भाळ. बस झाला पण. यानंतर अरे बाबा भाऊ, यानंतर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनीलजी माने यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभेला संबोधित करावं. आपल्या सर्वांचे नेते, या राज्याचे माजी मंत्री आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी सभा या ठिकाणी आयोजित केली. या सभेच्या प्रमुख अतिथी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या संसद रत्न खासदार सुप्रिया सुळेताई, आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब, या सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय सत्यजित पाटणकर दादा, प्रभाकरजी देशमुख, मंचकावर सर्व पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, नेते मंडळी, उपस्थित बंधू भगिनी. शिंदे साहेबांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी असते. हा नेता सामान्य कार्यकर्त्यासाठी 24/7 त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये असेल, प्रत्येक कार्यकर्त्यासाठी त्या ठिकाणी सहज उपलब्ध होणारा नेता म्हणून आदरणीय शिंदे साहेबांकडे या ठिकाणी जनता बघते. कार्यक्रमाला जवळपास 7 पासून 2 तास या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये आदरणीय ताईंचंद शिंदे साहेबांचं स्वागत जल्लोषामध्ये झालं. आज कार्यकर्त्यांमधला उत्साह बघितला तर आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे हा जिल्हा स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नंतर जर या जिल्ह्यानं कुणावर प्रेम केलं असेल ते आदरणीय पवार साहेबांच्यावर केलं. मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आदरणीय शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आई भवानीने त्यांच्या सगळ्या इच्छाकांक्षा पूर्ण कराव्यात अशी विनंती करतो. आज देशामध्ये, राज्यामध्ये राजकीय परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी जे सरकार देशामध्ये आहे आणि राज्यामध्ये आहे, हे सरकार जुमलेबाज सरकार आहे. त्या ठिकाणी सामान्य माणसाला आज या देशातला, राज्यातला कुठला माणूस सुखी नाही. त्या ठिकाणी शेतकरी असेल, मजूर असेल, कष्टकरी कामगार असेल, महिला असतील, या सगळ्यांना या ठिकाणी या सरकारच्या पासून त्या ठिकाणी भ्रमनिराशा झालेली आहे. आज या ठिकाणी ताई आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांनी विशेष अधिवेशन घेतलं आणि अधिवेशनामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये महिलांना आरक्षण देण्याची त्या ठिकाणी शब्द दिला. आदरणीय पवार साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते. या राज्यामध्ये, देशामध्ये पहिल्यांदा महिलांना सन्मान मिळाला असेल तर त्या आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाला. या ठिकाणी महिलांना 50% आरक्षण देण्याची भूमिका आदरणीय साहेबांनी घेतली. ज्या ठिकाणी साहेबांनी काम केलं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महिलांना सन्मान देण्याचं काम केलं. साहेब आदरणीय संरक्षण मंत्री झाले. संरक्षण क्षेत्रामध्ये महिलांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं.
आज आपण बघतोय देशामध्ये राज्यामध्ये परिस्थिती काय आहे. ताई, आपण शिक्षण संस्था महासंघाच्या अध्यक्षात, मी स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय. आज या राज्यामध्ये बहुजन समाजाचं विकासाचं साधन एक म्हणून ज्या शिक्षण क्षेत्राला बघितलं जातं, कर्मवीर अण्णांनी, त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी, पंजाबराव देशमुखांनी, बापूजी साळुंखे यांनी साधारण या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाची मुलं शिकली पाहिजेत, त्यासाठी शिक्षण संस्था उभ्या केला. या शासनानं काय निर्णय घेतला, त्या ठिकाणी ठेक्यावर शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक नेमायची कल्पना मांडली. आज आपण बघितलं, आमच्या गावामध्ये परवा या जिल्ह्याचे पालकमंत्री आले होते कार्यक्रमाला. त्या ठिकाणी मी ताई बघितलं, जवळपास 40-50 पोलीस होते. जर एका मंत्र्याला 50 पोलीस असतील तर त्या ठिकाणी 20 मुलांना एक शिक्षक का नको हे शासनाला विचारलं पाहिजे. आज काय परिस्थिती आहे, पोलीस भरती नोकरी त्या ठिकाणी ठेक्यावर घ्यायचं काम सुरू आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हे शासन ठेक्याचं काम करतंय. तर हे शासन ठेकेदार शासन आहे. या शासनाला आपल्याला त्या ठिकाणी मताच्या माध्यमातून उत्तर देण्याचं काम केलं पाहिजे. मी खूप बोलणार नाही. आज ताई, जो उत्साह लोकांच्या मध्ये बघितला, तर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं काही माणसं म्हणतात की साहेबांचं वय झाले. त्या ठिकाणी माणसांना 2 वय असतात प्रतिभांना, एक शारीरिक वय आणि एक मानसिक वय. साहेबांचं मानसिक वय महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष आहे. शारीरिक वय किती असू द्या, आज हा माणूस महाराष्ट्रामध्ये भूकंप झाला, दुष्काळ आला, अतिवृष्टी आला, या राज्यातला कुठला मंत्री, या देशातला कुठला पंतप्रधान, कुठला मंत्री येत नाही, पण आदरणीय साहेब त्या ठिकाणी त्या माणसाला मदत करायला पहिल्यांदा उपस्थित असतात. असा तुमचा माझा नेता आहे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा इतिहास भूगोल बघितला, साहित्य क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आदरणीय साहेबांचा स्पर्श झाला आणि त्या क्षेत्राला एक उंची निर्माण करण्याचं साहेबांनी काम केलं. या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे. मी पक्षाच्या वतीनं आदरणीय शिंदे साहेबांना त्या ठिकाणी मागच्या वेळेला जी आपल्या कार्यकर्त्याने चूक केली, ती चूक सुधारण्याची संधी या ठिकाणी आपण निर्माण केली पाहिजे. जो माणूस, जो नेता आपल्यासाठी 24/7 त्या ठिकाणी शिंदे साहेब आमदार असे वागत नाहीत. एखादा कार्यकर्ता कुठलाही आला, शिंदे साहेबाला हाताला धरतो, साहेब चला माझं काम आहे, असा नेता आपण त्या ठिकाणी निर्माण केला. आणि तो नेता सामान्य माणसासाठी वेळ देतो. त्या नेत्याला परत त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम या ठिकाणी आपण केलं पाहिजे. तीच खऱ्या अर्थानं वाढदिवसाची शुभेच्छा ठरू शकते. या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी काँग्रेस हा जगन्नाथाचा रथ, असाच समाजातील धुरीणांच्या साथीनं घोडदौड करू दे, असा आशावाद व्यक्त केला जिल्हाध्यक्ष श्री सुनील भैया माने यांनी. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. उपस्थिती जाणवते, अनुपस्थिती खुणावते. आपण अगत्यपूर्वक उपस्थित राहिलात. आपल्या स्वाभिमानासाठी सन्माननीय संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, आजच्या समारंभाचे विशेष आदरणीय आणि गरिमामयी उपस्थिती खासदार श्रीनिवासजी पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आजचे गौरव मूर्ती आदरणीय आमदार श्री शशिकांतजी शिंदे आणि मान्यवरांचं एकच पुष्पहार अर्पण करून आम्ही सहर्ष स्वागत करतो. कोरेगाव विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागताच्या या सुख सोहळ्यात कोरेगाव तालुक्यातील समस्त मान्यवर कार्यकर्ते सहभागी आहेत. हॅलो. भयमुक्त, धर्माच्या भिंती पलीकडचा विचार करणारा, ग्लोबल आव्हानांना पेलणारा, समता, बंधुता आणि शांतता यांना प्राधान्य देणारा, प्रगतिशील, गतिमान विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, समृद्धीच्या पाऊलखुणा विस्तारणारा पक्ष, या पक्षाचं स्वाभिमानी नेतृत्व
आदरणीय आमदार श्री शशिकांतजी शिंदे, माजी मंत्री जलसंपदा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मनोगत आणि तत्पूर्वी त्यांना पेढ्यांचा पुष्पहार अर्पण करून आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कोरेगाव विधानसभा मतदारसंघ नेतृत्व आदरणीय आमदार श्री शशिकांतजी शिंदे साहेब. सगळ्यांची गैरसोय होते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अरे जरा दोन बोलतो. वातावरण मला अजून तापवायचंय. सर्वांची गैरसोय झाली, विशेषतः माझ्या महिला भगिनींची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. ताई, आपण आज येणार म्हटल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित आहे. नवरात्रीचा सण असताना सुद्धा राष्ट्रवादीच्या रणरागिणीसाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपण आभार मानतो. मला पण अपेक्षा नव्हती आणि आमच्या संयोजकांना पण अपेक्षा नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपस्थित राहाल. परवाच्या दिवशी आंबोड्या चौक्यामध्ये सभा घ्यायची असं ठरलं. खरं म्हटलं तर ताई, मी आदरणीय पवार साहेबांना विनंती केली होती की सातारा जिल्ह्यातली पहिली स्वाभिमानी सभा कोरेगावला घेण्याचा निर्णय माझा आहे. आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आपण पवार साहेबांची ऐतिहासिक सभा पावसामध्ये जशी झाली तशी महाराष्ट्राच्या परिवर्तनाची परत एकदा सभा दिवाळीच्या आणि नवरात्रीच्या दरम्यान आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. सातारा जिल्ह्यातली सभा होते म्हटल्यानंतर मी ताईंना तिथूनच फोन लावला. ताई, तुम्ही यायला पाहिजे. ताईंचा बारामतीचा आणि पुरंदरचा दौरा होता. छोट्या भावाला साथ घातल्यानंतर आमच्या भगिनीने एका मिनिटामध्ये दौरा रद्द केल्याने तुमच्या सभेला उपस्थित राहिल्या. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. शाहू फुले आंबेडकर या सर्वांना वंदन करतो. राहुजी उस्तादांना वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या आवडत्या ताई, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचे आवडते शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून एकनिष्ठेने उभे राहणारे शिलेदार श्रीनिवास पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि दुसरे एकनिष्ठ आदरणीय बाळासाहेबजी पाटील साहेब, प्रभाकरजी देशमुख आणि आमचे लढवई अध्यक्ष सुनीलजी माने, त्याचबरोबर दीपकजी पवार, सत्यजितजी पाटणकर, सारंग बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेत नाही पण सुभाषराव आहेत, बापू आहेत, आमच्या संजनाताई अध्यक्ष आहेत, रवींद्रताई आहेत, सर्व व्यासपीठावरची मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, पहिल्या प्रथम आपल्या सर्वांचं हृदयापासून आभार व्यक्त करतो. ताई, 20-25 वर्षाच्या कालावधीमध्ये मी काय कमवलं, तर ही माणसाचा जनसमुदायाचा प्रेम कमवला याचा मला अभिमान आहे. हार जीत होत असते, गाडीला थोडा ब्रेक पण लागतो. मागच्या कालावधीमध्ये एक अपघात झाला, तो कसा झाला त्याच्यावर विश्लेषण करणार नाही, परंतु त्यानंतर सत्ता नसताना सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी, सत्ता नसताना सुद्धा समोर असलेल्या माझ्या जनसमुदायाने माझ्यावर फार प्रेम केलं.
आणि त्याही पेक्षा माझ्यावर प्रेम कोणी केलं असेल तर शरद पवार साहेबांनी केलं. श्रीनिवास पाटलांचा विजय झाला आणि पवार साहेब या ठिकाणी सातारला याला निघाले. 3:30ला माझा निकाल कळला आणि माझ्या नेत्यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा रद्द केला. आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे? ज्या नेत्याचं मला प्रेम मिळालं, 8व्या दिवशी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं की शशिकांत, तुला मी परत आमदार करतोय. आणि आज राजकारणामध्ये एखाद्या वेळेला आमदारकी गेल्यानंतर आरगळीला पडणारा माणूस परत त्याला उभा करण्याचा ज्या नेत्यांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिला, मी तर या तुमच्या समोर सांगतो. मागे ज्या वेळेला पक्षाच्या संदर्भातली एक सभा होती, मी भावनिक झालो होतो. त्यावेळेला सांगितलं होतं की शेवटच्या राजकारणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी पवार साहेबांना सोडणार नाही. पद येतात जातात, सत्ता येते जाते, पण ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये ओळख करून दिली, ज्यांनी महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमच्यासारख्या एका माथाडी कामगाराच्या मुलाने 7 कुटुंबातल्या मुलाला राज्याच्या राजकारणामध्ये पद मिळवून दिलं, संघर्षाच्या काळामध्ये त्या नेत्याच्या पाठीमागे उभा राहणं हेच माझं कर्तव्य आहे. या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर करतो. आमिषा आम्हाला पण येतात, पण आमिषापेक्षा तत्व फार महत्वाचे असतात. ताई, मी कदाचित इकडे तिकडे गेलो असतो तर खुर्च्या रिकाम्या असत्या. आज मी साहेबांच्या बरोबर आहे म्हणून इतका जनसमुदाय उभा राहिला याचा मला पोचता येतो. श्रीनिवास पाटलांना मी मगाशी म्हणालो, एकनिष्ठ शिलेदार. दोघांचं वय मला वाटतं 1-2 महिन्याचं माग असेल. तेही भिंगरी लावून फिरतायत आणि साहेबांची तोड नाही. शत्रू पक्षामध्ये सर्वात भीती कोणाची असेल तर शरद पवार नावाची आहे. केंद्रातले सुद्धा घाबरतात आणि गल्लीतले सुद्धा घाबरतात आणि म्हणून पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतात. मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये फारसा सुरुवात झालेला आहे. केंद्रातली मोदीची असलेली हुकुमशाही राज्यामध्ये आपण पाहिली आणि ते आता कोरेगाव मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही पाहतोय. समोर बसलेला माणूस हा चिडलेला आहे. सगळे आहे हे क्रूर कारनाम्याचे असलेले बाधित आहेत. फक्त वेळेचं काळाचं त्या ठिकाणी वाट बघताय. सुडाचं राजकारण किती असावं? मी 25 वर्ष राजकारणात आहे. एका विरोधकाने सांगावं, आज माझे शिवसेनेचे पदाधिकारी इथं आहेत, काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, हे मुद्दाम बोलवलं. सातारा जिल्ह्यातली पहिली महाविकास आघाडीची मजबूती या स्टेजवरून आम्ही करणार आहोत. आमची लढाई पदाची नाही हो, आमची लढाई ही हुकुमशाहीच्या प्रवृत्तीच्या विरोधातली आहे. सत्तेचा इतका वारेमाप वापर होतोय. आमच्या महिला बचत गटाच्या महिलांना सुद्धा रेशनिंगच्या बाबतीमध्ये त्रास दिला जातो. आमच्या तरुणावर खोट्या केसेस दाखवल्या जातात. एक एक कारनामे सांगावे. फार लांब नाही सांगत.
विरोधक सुद्धा दिलदार असावा लागतो. मी त्या दिवशी इथं आलो होतो. सभा कुठं घ्यायची ठरवायची होती. आम्ही जागा बघत होतो. आता जो इथली जागा आहे त्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या दिवशी प्रवेश केला. बरेच लोकांनी प्रवेश केलेला आहे. काही लोक बोलतात फक्त आम्ही निवडणुकीपर्यंत थांबतोय, कारण आम्ही आता निर्णय घेतला की आम्हाला लगेच त्रास होईल. ही जागा करत असताना मला शंका होती की आपण सत्तेमध्ये नाही आणि सत्तेमध्ये नसताना एवढी लोक जमा होतील का नाही. आमच्या कार्यकर्त्यांना विश्वास होता. कार्यकर्ते गावागावामध्ये गेले आणि गावागावामधून जो काही प्रतिसाद मिळाला तो प्रतिसाद मिळाल्यानंतर आज तुमची उपस्थिती मला बल देणारी आणि शक्ती देणारी आहे. पण किती रडावं, आमच्या समोरच्या समोरच पोस्टर लावले. साहेब 2 मिनिटं. ताई, मी साहेबांच्याकडे बघून संस्कृतीत राहतो. काय तर माझा इतिहास बघितला तर ह्याचा पोस्टर लावायला मी वेळ लावणार नाही. त्या दिवशी मला कार्यकर्ते म्हणाले, साहेब काय करू पोस्टरचं. मी म्हणलं लावून द्या. 1 नाही 2 नाही 10 लावून द्या, 15 लावून द्या. बरं, रकमा पण किती. अख्ख्या महाराष्ट्राचं बजेट इथं. अरे तुम्ही किती काम आणण्याचा प्रयत्न करा, पण या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला तुम्ही दुखावलेला आहे. या कोरेगाव मतदारसंघातली जनता आणि माझा तरुण पेटलेला आहे. तुम्ही उद्धवजी ठाकरेंच्या शिवसेनेच्यात गद्दारी केली. त्या पक्षाने तुम्हाला तिकीट दिली ना. आणि सगळीकडे सांगत सुटले मी सरकार पाडलंय. अरे एवढं केलं तर केलं. परत जाऊन या राज्याच्या असलेल्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये समोर बघितले इतके कोटी इतके कोटी इतके कोटी. मी पण बोललो बाळासाहेब पाटलांना मी कधी कधी विनंती करणार आहे की बाळासाहेब आपण इतके दिवस काम करतोय पण आपल्याला इतके कोटी कधी मिळालेच नाही. कारण आत्ताचं बजेट जे आहे ना सगळं हे बजेट फक्त आमदारांना पोचण्यासाठी आहे. गुवाहाटीला गेलेला एखादा फुटू नये म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी आहे. मी आज आवाहन करतो, यशवंतराव चव्हाणांचा हा जिल्हा आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. अरे या नेत्यांचे आम्ही ज्या ठिकाणी पूजन करतो तो महाराष्ट्राच्या भूमीच्या असलेल्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे. तिथं गद्दाराला संधी नसते. तुम्ही किती विकासाची कामं करा, ज्या पद्धतीने या भाजपने सरकार फोडलेलं आहे हे सरकार फोडण्याचं पाप आपण केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभेला या असलेल्या महायुतीतला कोणी निवडून येणार नाही एवढी काळजी जनता करणार आहे. त्यामुळे विकासाचा गाजर आम्हाला दाखवू नका. तुमचं 50 खोक्याचं गाजर संपलं की आम्हाला सांगा. अरे रडीचा डाव करायचा नसतो.
आम्ही तुमच्या कधी सभेमध्ये पोस्टर बॉय केला का? हे काय चाललंय असो, पण त्याचा उलटा परिणाम झाला. उलटा परिणाम असा झाला की सामान्य लोकांनी बघितल्यानंतर सांगितलं की असलं काय काम करणं गरजेचं नव्हतं. मी काही लोक मला म्हणतात तुम्ही कुठं लढवणार, कुठं लढवणार, कुठं लढवणार. 2 मिनिटं. अरे 1 मिनिट. आता जर मी कुठं लढवणार म्हटलं तर मला इथून जाऊन देतील का? मी त्या दिवशी सांगितलं होतं मी शरद पवारांचा शिलेदार आहे. मी परिणामाचा विचार कधी करत नाही. मी जावलीला गेलो, माझी राष्ट्रवादी वाढवण्यासाठी गेलो. मी सातारा जिल्ह्यामध्ये फिरणार, मी राष्ट्रवादी वाढवण्यासाठी फिरणार. मागच्या निवडणुकीला बरेच जण मी अंगावर घेतलं म्हणून त्याला मला फटका पडला. मला अजून काही पाहिजे नाही. मला एकच करायचं की सातारा जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाणचा आणि शरद पवारांचा बालेकिल्ला अबाधित ठेवायचं, हे काम मला करायचं आहे. आणि ते कर्तव्य मी करणार आहे. त्यामुळे आता कुठे जातो तिथं स्वागत होतं, त्यामुळे गैरसमज काय करून घेऊ नका. एक तर हुकुमशाही काढायचा आहे आणि या हुकुमशहाला मीच पाडणार आहे. किती रडे आणि किती ताई, मी खोटं सांगत नाही. सहन करण्याची माझी क्षमता आहे. मी सहन करतोय. लोक येतात माझ्याकडं, एक एक गोष्टी सांगतात. पानम रस्ते तोडून टाकायचे, लोकांना त्रास द्यायचा, असो तुमचा लकलाभ आहे. पण ज्या वेळेला 100 पाप होतील ना, त्यावेळेला तुमचा उच्चाटन झाल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आला, तुम्हाला मी हृदयापासून साथ घालतो. लढाई मोठी आहे, सत्ता आणि पैशाची आहे. हा महाराष्ट्र आहे हो. कधीतरी आपला स्वाभिमान जागृत करूया. प्रत्येकाला आम्ही खरेदी करू अशा प्रकारची भावना जर या सरकारमध्ये आणि केंद्रामध्ये असेल ना, आम्ही आमदार फोडू शकतो, आम्ही खासदार फोडू शकतो, नव्हे आम्ही पक्ष फोडू शकतो. अशी भूमिका कोण घेत असेल तर त्यांना झिरो करण्याचं काम आपल्याला करावं लागेल. ही लढाई आपली आहे. आणि म्हणून मी सांगणार आहे की आजपासून हे सुरू तुम्ही केलेला, आज इतकी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. मी खरं म्हणतं तर वाढदिवस करण्याचा उद्देश एवढाच होता. काही लोक म्हणाले तिथे, काही लोक म्हणजे तोच म्हणत होते, लहान मुलगा आहे काय, माझ्या वाढदिवसाला आहे, माझ्या वाढदिवसाला आहे म्हणून सांगताय. माझ्या वाढदिवसाचं महत्त्व नव्हतं. माझ्या वाढदिवसानिमित्त मला प्रेरणा घ्यायची होती. आणि माझी प्रेरणा एकच आहे की महाराष्ट्रामधून हे महायुतीचं भाजपचं भ्रष्टाचारी सरकार घालवायचं, एवढंच माझी प्रेरणा आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगणार आहे की जंग भी शुरू हुई है. आव्हान करण्याची ताकद शशिकांत शिंदेची आहे, सहन करण्याची पण क्षमता आहे. ज्या दिवशी डोक्याच्या वरती जाईल त्या दिवशी शशिकांत शिंदे रस्त्यावर उतरेल, त्यावेळेला महागात पडेल, एवढं त्यांना आव्हान द्यायचं इच्छितो. माझ्या माय भगिनी इथं बसलेल्या आहे. सगळे डिपार्टमेंटचे लोक सगळे कंटाळलेले आहेत, सगळे कंटाळलेले आहेत. मगाशी सुनील माने म्हणाले काय चाललंय देशात. या देशामध्ये फक्त कॉर्पोरेट युग चालू आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कुठे आहेत. ताई, या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या पटसंख्येच्या असलेल्या शाळा बंद होत आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये सातारा जिल्हा 2ऱ्या नंबरवर आहे. गरिबांच्या मुलांनी शिकायचं कुठं. सरकारची सेवा नाही, शाळा बंद करताय. सर्वात जास्त या लष्करामध्ये आणि पोलीस मध्ये हा सातारा जिल्हा योगदान देतो. अनेक जवान आमचे शहीद होतात. या सातारा जिल्ह्याने प्रत्येक गावागावाच्या चौकामध्ये एक अकॅडमी आहे. आमची मुलं रात्रंदिवस मेहनत करतात, कधीतरी मला नोकरी लागेल
आणि मी आमच्या गरीब आई वडिलांचं त्या ठिकाणी आधार होईल अशा प्रकारचा अपेक्षा करणाऱ्या माझ्या आई बहिणींनी 12 महिने मेहनत करायची आणि आता पोलिसांमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आली. सरकारच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चाललंय हो. 1 नाही 2 नाही 3 नाही असे अनेक निर्णय झालेले आहेत. हे निर्णय तुमच्या माझ्या विरोधातले आहेत. मी आपल्याला विनंती करणार आहे, ही शक्ती माझ्या पाठीमागे उभे ठेवा, हा आशीर्वाद कायम ठेवा. पैशाचा आमिष, कामाचा आमिष, नोकरीचा आमिष, कोट्यावधीचा आमिष दाखवलं जातं. कार्यकर्त्याला बोलवलं जातं, तू माझ्याकडे येतो का तुझ्याकडे बघू, तू माझ्याकडे तुला 10 लाख 20 लाख देतो, 2 कोटी आणि 5 कोटीची कामं घेतो. तो बिचारा भाबड्यापणाने जातो, पण त्याला माहित नाही पार्टनरशिप मध्ये कोण आहे तो. निवडणुकीच्या अगोदर तर साधू संतचा होता. हो, चला ते कोणत्या बाबाची आहे ती पण शोधायला लागेल आता. काय पण आहे, आमच्या माता भगिनी हसतात, ते घालून द्या. पण सामान्य कार्यकर्ते आमचे असतात, कुठं काम मिळालं तर त्याला ते आता बेरोजगार असतात, सुशिक्षित बेरोजगार असतात. पण यांची सगळीकडे ह्यांचीच पार्टनरशिप. खडीचा कारखाना ह्यांचा, प्रेमिक्सचा कारखाना ह्यांचाच, सगळा कारखाना ह्यांचाच. त्याचं कॉन्ट्रॅक्ट आता तुम्ही काय घालवायचं. या सातारा जिल्ह्यामध्ये एक संस्कृती आहे. या सातारा जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांची एक संस्कृती आहे. राजकारणामध्ये विरोधक असला तर तो दिलदार असायला पाहिजे. आणि या सातारा जिल्ह्यामध्ये असे काही लोकप्रतिनिधी आले की त्यांनी या राजकारणाची पद्धत बिघडून टाकली. तुम्ही पवार साहेब बोलता, त्या पवार साहेबांनी तुम्हाला जर त्या कारखान्याचं भूमिपूजन केलं नसतं तर तुम्ही ब्राझीलला सुद्धा गेला नसता. आता त्या ब्राझीलला आहे का नाही माती का काय मला पण माहित नाही. मी शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना सांगणार, मी फार वेळ घेणार नाही, ताईंना बोलायचंय. ताई, हृदयापासून तुमचं मी आभार मानतो. भावाच्या साथीला तुम्ही आलेला आहात. हा भाव तुमच्या पाठीमागे शेवटपर्यंत राहील, अगदी शेवटपर्यंत हा शब्द तुम्हाला देतो. आणि सगळ्यांना सांगेल, माता भगिनींना, सगळ्यांना, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेल, सातारा जिल्ह्यात इतिहास घडवायचा आहे. एका पावसाच्या सभेने पवार साहेबांनी महाराष्ट्रातली सत्ता उलटवली आहे. आजपासून सुरू करूया, एक संकल्प करूया, फक्त साथ द्या. एवढी आलेल्या जनतेने फक्त साथ द्या. इतिहास घडवून नाही दाखवला तर राजकारण सोडून देणे एवढी ताकद माझी निश्चितपणे आहे. आणि म्हणून आपण मोठ्या संख्येने आलेला आहात. हृदयापासून तुम्हाला नतमस्तक होतो. आणि नतमस्तक होताना सांगतो, तुमच्या बरोबरची साथ मी सोडणार नाही. शरद पवार माझा दैवत आहे आणि शरद पवारांच्यासाठी पाहिजे ते करण्याची माझी ताकद आहे. या महाराष्ट्रामध्ये आता बरेच शिंदे आहेत, त्याच्या बोलणार नाही. सातारा जिल्ह्यातले पण शिंदे आहेत, मुख्यमंत्री आहेत. पण चुकीच्या शिंदेला का बरोबर घेतलं मला अजून कळलं नाही. त्यांना कदाचित वाटलं असेल हा शिंदे येणार नाही, हा शिंदे घेऊन बघूया. पण जेवढा तुम्ही त्यांना घेऊन नाचाल, जेवढे तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न कराल, जेवढे दाबण्याचा प्रयत्न कराल, जेवढा त्रास देण्याचा प्रयत्न कराल, तेवढा हा माणूस पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्राची क्रांती आहे. महाराष्ट्रामध्ये गद्दारी चालत नाही. या महाराष्ट्रामधला इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पक्ष फोडला, ज्या पद्धतीने सरकार बनवलं, अहो सुप्रीम कोर्टाने सुद्धा तुम्हाला आता टाइम लिमिट दिलेला आहे. मला सुप्रीम कोर्टाची तारीख असली की कार्यकर्ता फोन करतो, साहेब कधी जाणार आहेत. मी बोललो त्यांनी घालो ना घालो,
पण या निवडणुकीला कोणत्याही परिस्थितीत त्यांना घालवायचं एवढंच आपलं काम असणार आहे. मी तुमच्या बरोबर आहे, काय होईल ते होऊ द्या, पण आयुष्यामध्ये मी माझं भाग्य मानतो की मी या ठिकाणी उभा राहिलो. मतदारसंघ बदलल्यानंतर या लोकांनी मला 10 वर्ष फुलाच्या पोळासारखं जमलेलं आहे. मागच्या वेळेला मला जावलीला उभा राहा म्हणून पवार साहेबांनी सांगितलं होतं, मला नाही जाणार. ज्या लोकांनी मला जपलंय त्या काय भेटले अजून 5 वेळा आमदार झालो, 1 वेळा मंत्री झालो. मी होईल का नाही मला पण शंका नव्हती. आमची कुटुंब इथं बसलेले आहेत. राजकारणामध्ये काय मिळवायचं नसतं, राजकारणामध्ये प्रेम मिळवायचं असतं, आणि हे प्रेम मला तुम्ही समोर दिलेलं आहे. हे माझ्या वाढदिवसाची मोठी भेट आहे. शब्द देतो, राजकारणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमची साथ सोडणारा हा शशिकांत शिंदेचा शब्द आहे. फक्त येणाऱ्या काळामध्ये 2024ला कोणत्याही परिस्थितीमध्ये सातारा जिल्ह्यातले सर्व खासदार आणि कोरेगावचा आमदार सुद्धा महाविकास आघाडीचा राष्ट्रवादीचा करायचाच, हे पण घेऊन आपण काम करूया. आजपासून एवढी ताकद आपण समोर उभी राहिलेली आहे. माझ्या तरुणांना विनंती करेल, एक क्रांती मोठी करूया. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दाखवून देऊ की शरद पवार अभी बाकी आहे आणि शरद पवार महाराष्ट्राचा इतिहास घडू शकतो. मी ऋण व्यक्त करतो, हृदयापासून ऋण व्यक्त करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसभेच्या खासदार व ज्यांना संसद रत्न म्हणून पुरस्कार मिळाला त्या आदरणीय सुप्रियाताई पवार या विभागाचे खासदार श्रीनिवासराव पाटील साहेब, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, ते आपणा सर्वांचे नेते आमदार शशिकांतजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनीलराव माने भैया, प्रभाकरजी देशमुख, त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा सौ संजनाताई जगदाळे, त्यांचे सर्व सहकारी, आणि विशेषतः व्यासपीठावर आणि समोर आदरणीय पवार साहेबांच्या विचारानं राजकारण समाजकारण करणारे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 19 ऑक्टोबर शशिकांतजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस. आपण अनेक वेळा त्यांच्या वाढदिवसाची वाट बघतो, परंतु मी अनेक वर्ष पाहतो आजचा वाढदिवस हा वेगळा वाढदिवस आहे. हा जनतेच्या मनामधला वाढदिवस आहे. आपल्या मनामध्ये जे आहे ते उद्दिष्ट आपल्याला सफल करायचं आणि त्या उद्दिष्टानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आज राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अतिशय विचित्र आहे. 3 पक्षांचं सरकार आहे. मुळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांना सोडून काही आमदार मंडळी भारतीय जनता पक्षाकडे गेली. कारण आपल्याला कल्पना आहे की 19 साली आदरणीय पवार साहेबांच्या संकल्पनेतून सोनियाजी गांधी उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी शासन सत्तेवर आलं आणि काही महिन्यामध्येच कोरोनासारखा आजार आला आणि त्याचा परिणाम काही अंशी आपल्या विकास कामावर निश्चित झाला. पण पुन्हा खऱ्या अर्थाने विकास कामं आपण चालू केली आणि नंतरच्या काळामध्ये ही मंडळी त्या ठिकाणी सुरत मार्गे गुवाहाटीला गेली आणि गुवाहाटीहून गोवा मार्गे मुंबईला आले. काय चूक या ठिकाणी आमची सरकारची होती? निव्वळ भारतीय जनता पक्षाला 105 लोकांचं त्या ठिकाणी आमदार असताना त्यांना सत्तेवर येता येत नव्हतं आणि म्हणून त्यांनी हा प्रयोग या ठिकाणी केला. हे सरकार त्या ठिकाणी काम करताना आपण बघतोय की सातत्यानं निर्णय घोषणा दिल्या जातात. शासनाच्या अनेक योजना असतात, केंद्र सरकारच्या असतात, राज्य सरकारच्या असतात, त्या योजना सातत्यानं सुरू असतात. पण आज हे सरकार शासन आपल्या दारी अशा प्रकारचा कार्यक्रम घेते, कोट्यवधी रुपये खर्च केले जातात आणि ते पैसे खर्च केल्यानंतर सर्टिफिकेट वाटपण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि हे करत असताना आपण जर पाहिलं तर मूळ अजेंडा काय? तर उद्धव ठाकरे साहेब आदरणीय पवार साहेबांच्यावर टीका टिप्पणी करायची. तुम्ही विकास कामासाठी सर्वसामान्यांसाठी जर पुढे आलात तर तुम्ही त्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या तख्तापुढे झुकले नाहीत.
आणि तीच वेळ आता आलेली आहे. आज केंद्रामधलं हे सरकार ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे राज्यामधलं शासन काम पाहतंय आणि लोकांच्यावर बंधन घालायची आणि त्याचबरोबर त्यांचा अजेंडा राबवण्याचं काम ही मंडळी त्या ठिकाणी करतायत. आणि याची सर्वसामान्य लोकांच्या मध्ये निश्चित त्या ठिकाणी चीड निर्माण झालेली आहे. आज आपण बघतोय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत. का होत नाहीत? सरकार सगळ्या गोष्टी करता येतात, निवडणुका का होत नाहीत? तर त्यांना कल्पना आहे की जर या निवडणुका झाल्या तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी लोकांची सेवा करायची संधी मिळेल. विशेषतः आदरणीय पवार साहेबांनी 33% महिलांना आरक्षण दिलं, महिला पुढे येतील आणि कार्यकर्त्यांची एक सक्षम फळी त्या ठिकाणी उभा राहील. आणि मग त्याच्यापेक्षा निव्वळ जातीवर आधारित अशा प्रकारचं राजकारण करायचं, काही लोकांच्या भावना जागृत करायचं आणि त्या माध्यमातून ही मंडळी या ठिकाणी राज्य करतायत. शशिकांत शिंदे साहेबांनी उल्लेख केला की शेवटी कायद्याचं राज्य आहे. माननीय सुप्रीम कोर्टानं परवा विधानसभेच्या अध्यक्ष महोदयांना कडक शब्दामध्ये सुनावलं की तुम्ही आम्हाला एक शेड्यूल त्या ठिकाणी द्या. आणि विशेषतः या ठिकाणी जी मंडळी शिवसेनेची फुटून बाहेर गेली, जी मंडळी आपल्यातून त्या ठिकाणी गेली, त्यांची दोघांची केस एकच आहे आणि एकत्र या गोष्टीचा निर्णय हा त्या ठिकाणी लावणार आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टाने त्यावेळी सांगितलंय की निकाल घेत असताना हा निवडणुकीच्या पूर्वी निकाल घ्यावा, अशा प्रकारची त्यांना सूचनाही त्या ठिकाणी दिली आहे. आपण कैलासवासी चव्हाण साहेबांच्या विचाराची जोपासना करतो. चव्हाण साहेब याच विभागातून लोकसभेला जात होते, आपण त्यांना सहकार्य केलं आणि तोच विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. आदरणीय पवार साहेब सातत्यानं तो विचार जोपासण्याची भूमिका घेऊन या ठिकाणी कार्यरत आहे. त्या ठिकाणी अनेक वेळा पवार साहेबांच्या बद्दल निरनिराळ्या अफवा उठवल्या जातात, लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करत जातात, पण पवार साहेबांनी भूमिका आपली त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदरणीय पवार साहेब जात आहेत, लोकांशी बोलतायत. दुष्काळ असेल, जास्त पाऊस झाला तर त्या ठिकाणी जातात. माझ्यावर पक्षानं कोकणाची जबाबदारी दिलेली आहे आणि तिथं सुद्धा कोकणातील लोक सांगतात की आम्हाला निव्वळ रोजगार हमीमध्ये त्या ठिकाणी आमच्या आंबा, काजू, फळाचा त्या ठिकाणी समावेश केला आणि त्यामुळं आज आमच्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारची फळं या ठिकाणी येत आहेत. दूरदृष्टी प्रचंड अशी आहे. ऊसकरी शेतकऱ्यांसाठी आदरणीय पवार साहेबांचं काम हे त्या ठिकाणी आपण सर्व जाणता. आणि या सर्व गोष्टीचा विचार करता आपण सर्वांनी या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सर्वांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची खऱ्या अर्थानं गरज ही त्या निमित्तानं आहे. आता नवीन एक सोम या ठिकाणी आलेलं आहे की या मतदारसंघामध्ये एवढी कोटे आले, या मतदारसंघात तेवढी कोटे आले आणि मग बॅनरबाजी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केली जाते. पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की राज्याचं बजेट आहे, हे बजेट मांडल्यानंतर त्याचा निधी ठरलेला असतो, पण अवांतर त्या ठिकाणी निधीच्या घोषणा केल्या जातात आणि मग आपल्यामध्ये एक मन आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. तसं प्रत्येक ठिकाणी लहान सहान कामं सुरू आहेत, निधी कुठल्याही योजनेला त्या ठिकाणी येत नाही आणि तो निधी न आल्यामुळं फार मोठी अडचण ही या ठिकाणी येते. ज्याप्रमाणे केंद्रातलं सरकार दडपशाहीच्या मार्गानं कारभार करते, त्याच पद्धतीनं राज्यामधलं शासन सुद्धा तशाच प्रकारचं काम करते. आणि या विभागामध्ये सुद्धा इथले लोकप्रतिनिधी, शेवटी प्रत्येक कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला सन्मान असतो. निव्वळ दमबाजी करून लोकांना दम देऊन त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका ही या ठिकाणी घेते. आणि तळागाळामध्ये ही कल्पना त्या ठिकाणी गेल्यामुळं आज सर्वजण पेटून उठलेले आहेत. मला खात्री आहे की येत्या काळामध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी होईल आणि लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. कारण मध्यंतरी चर्चा होती की यांना लोकसभा आणि विधानसभा एकत्र घ्यायचे आहे, पण राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारनं जे काम केलंय त्याच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये जो राग आहे, जो रोष आहे, त्याचा आपल्यावर परिणाम होऊ नये यासाठी या लोकांचा प्रयत्न हा त्या ठिकाणी सुरू आहे. आपण सर्वांनी शशिकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी फार मोठा उत्साह दाखवला. विशेषतः महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. हे निश्चित एक चांगल्या प्रकारचं लक्षण आहे. आता आपल्याला येणाऱ्या निवडणुकीपर्यंत संयम ठेवून आपल्या ब्लॉक कमिट्या असतील, बूथ कमिट्या असतील, याच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान
हे आपणा सर्वांना या ठिकाणी घ्यायचं आहे. लोकसभेमध्ये जे देश पातळीवरचे प्रश्न असतात ते प्रश्न अतिशय प्रभावीपणे खासदार सुप्रियाताई सुळे या ठिकाणी मांडत असतात. विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये शशिकांत शिंदे साहेब आपले प्रश्न हे त्या ठिकाणी मांडत असतात. आम्ही कराड तालुक्यामध्ये मंडळी थोडी आमची राजकारणाची पद्धत वेगळी आहे, पण आमचा सुद्धा कराड दक्षिणला एक भाग आहे. त्या ठिकाणी एक घोषणा आहे, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. हे काम आपल्याला या इथून पुढच्या काळामध्ये करायचं आहे. आपण सर्वांनी आमचा सर्वांचा सन्मान केला याहीबद्दल या ठिकाणी मी आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवत असताना आपणा सर्वांच्या वतीनं व्यक्तिशः मी शशिकांत शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृतज्ञता आमदार बाळासाहेब पाटीलजी. यानंतर कोरेगाव तालुक्यातील कृतिशील कार्यकर्ते साहेबांना जन्मदिनानिमित्त देत आहेत गिफ्ट हाय फाय. आठवण भेट तलवार देऊन माननीय आमदार शशिकांतजी शिंदे यांचं अभिष्ट चिंतन. श्री अरुण माने, शिवाजीराव महाडिक, संजयजी झवर, राहुलजी साबळे, प्रताप कुमुकले, ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, जयवंतराव घोरपडे, सचिन साळुंखे, नरसिंग दिसले. एक मिनिट साहेब कामगार आहे, आमदार आहे, आदरणीय संसद सदस्य खासदार श्रीनिवासजी पाटील यांचं व्यासंग समृद्ध मन सभास्थानी फुलून यावं. आपणा सर्वांचे आवडते आमदार या भूमीचे सुपुत्र शशिकांतजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलो आहोत. वय म्हणून आशीर्वाद देण्याचं आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा देण्याचं काम मी प्रथम करतो. त्यांच्या हातात जनमताची जगन्नाथ तलवार आपण दिलेली आहे. तिनं त्यांचा विजय व्हावं एवढी त्या जगन्नाथमध्ये चरणी प्रार्थना करतो. स्वाभिमान, शरदराव, सुप्रिया, शशिकांत, श्यामराव, सुनील, समींद्रा, सज्जना, सुभाष, सतीश, सत्यविजय, श्रीनिवास सगळे येस आहेत. काय गंमत आहे बघा, सगळे येस आहेत. आणि 18 ऑक्टोबर 2019 सातारा पाण्याचा पाऊस पडला. आता फुलांचा पाऊस पडतोय. 19 ऑक्टोबर बरोबर 4 वर्ष. 18 ऑक्टोबरला शशिकांतनंच आयोजित केलेली आणि बरोबर 4 वर्षाने जे आंबे लावले म्हणून आता बाळासाहेबांनी सांगितलं कोकणवासी आमची रोजीरोटी चालते म्हणतात. त्या आंब्याचे वडे आंबेवडेत. सामान्य माणसाचं हित सांभाळणारा आमचा नेता नव्या दमानं उभा आहे. ही दर्दी माणसं बघितली, ही गर्दी नाही, ही वर्दी आहे. हे आम्ही पुढं, तुम्ही काळजी करू नका. आज ललिता पंचमी आहे आणि आज कन्या पूजन आहे. माझ्या कन्येचं एवढं मोठं पूजन बघून माझ्या बापाचं हृदय भरून आलं. फुलांचा आणि प्रेमाचा वर्षाव. प्रिया ठीकच आहे, पण सुप्रिया आणि तिच्या स्वागताकरता सातारा बारामतीची वाट आहे. कन्या सासुराला गेली एक गोष्ट खरी आहे, पण आज माहेरला जात आहे आणि तिचं मळवट भरून तुम्ही स्वागत करता, याचा आनंद फार मोठा आहे. या साताऱ्यामध्ये
ते कर्मवीर महात्मा फुले कडगुंडला जन्माला आले, ती सावित्रीबाई नायगावला जन्माला आली, तोच भीमराव रामजी सातारच्या शाळेमध्ये शिकला. ह्या साताऱ्याची उच्च परंपरा ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी राखली आणि देशाच्या हिमालयाच्या हाकेला ओ दिली, तो सह्याद्री धावून गेला. आणि ज्या दिवशी 22 नोव्हेंबर 1962 संरक्षण मंत्री पदाची शपथ यशवंतरावांनी घेतली, त्याच दिवशी युद्ध थांबलं. दुपारचं भाषण असं आहे, भाइयों और बहनों, चीन तो चीन है लेकिन हम प्राचीन है. तो माझा लाडका गुरु, त्याचे मानसपुत्र शरदराव पुन्हा नेटाने उभे आहेत. आणि सुप्रिया आमची राष्ट्रीय अध्यक्ष आहे आता. आणि त्यामुळं ज्योत से ज्योत जलाते चलो. खऱ्या अर्थानं माझ्या कन्येचं पूजन करत असताना तिचे काही शब्द ऐकण्याकरता आपण आसुसले आहोत. ज्या उमाजी नायकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं, ज्या शंभूराजानं इथेच आपली कारकीर्द घडवली, त्याच कृष्णजव संगमावरती आदरणीय यशवंतरावांचं बालपण केलं. लोकशाही काय असते, स्वातंत्र्याकरता आपले प्राणपणा लावले नाना पाटील इथले, किसनवीराबा इथले, यशवंतराव इथले, नागनाथ नायकोड इथले, आमचे जीडी बापू इथले. त्याच परंपरेमध्ये हा संपूर्ण सातारा उभा असताना पुन्हा एकदा हा सातारचा सुपुत्र जावलीला माझ्याबरोबर उभा राहिला. भरभरून मतं तुम्ही त्याला दिली, जलसंपदा मंत्री झाला, पाणी आणलं पण पाणी मुरलं, चिकुल झाला चिकुल. आता घडलं पाहिजे माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा, आबाळा मगे आकारा, तुझ्या घटांच्या उतरणीला नसे अंत आकार, शशिकांता तू वेडा कुंभार. त्याला घडू द्या. मित्रो, आजचा हा जनसागर बघितला, गेल्यावर मी शरदरावांना सांगणार आहे, बघा ही संमिंदरा कसं भरपूर माणसं भरले होते, प्रत्येकाच्या कानामध्ये जीवन माणसं ऐकतायत. सुप्रिया काय सांगणार आहे, या देशाची राष्ट्रवादी पक्षाची नेता म्हणून ज्यावेळी ती बोलत असते तेव्हा मी मागं बसलेलो असतो. लई जणांनी बघितलं असेल, आपल्या लेकीला आधार दिला मागं चुलता उभा आहे आणि त्याचा आनंद फार मोठा आहे. तिचंही भाषण मी ऐका तुम्ही. आदरणीय शरद पवारांनी गेले कित्येक वर्षापूर्वी जिच्या हातात पाळण्याची दोरी होती तिच्या हातात झेंड्याची दोरी दिली. 15 ऑगस्ट असू द्या, 1 मे असू द्या, 26 जानेवारी ती नवऱ्याला म्हणते माग सर मला जाऊ दे पुढे, बरोबर तिरंगा चढवते. तो तिरंगा चढवणारी सुप्रिया आज शशिकांतांच्या वाढदिवसाला आली आहे. शशी म्हणजे चंद्र आणि रवी म्हणजे सूर्य. आई आपल्या मुलाला कडेवर घेते, चांदोबा चांदोबा भागलास का आणि लिंबोळीच्या झाडामागे लपलास का. हा आपला चांदोबा आहे, ह्यो मामा आहे तुमच्या पोरांचा. इथं बसरे मोरा, मामा घालतो चारा, चारा खाऊ, पाणी पिऊ, भूर उडून जाऊ. कृतज्ञता. आपल्या भाषणानं सभेला खिळवलं आणि हसवलं. यापुढं सन्मान प्रवेश करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवागत कार्यकर्त्यांचा अंबवडे सम्मत वाघोली येथून श्री विनोद भोसले, विनायक गायकवाड, सिद्धार्थ भोसले, दीपक गायकवाड, रणजित भोसले, भास्कर भोसले, युवराज भोसले, संभाजी माने, बबन गायकवाड, सिद्धार्थ सेवा मित्र समूह अंबवडे सम्मत वाघोलीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस या सामाजिक अभिसरणाच्या चळवळीत सहभागी, पक्षात
प्रवेश करीत आहेत. रेवडी तालुका कोरेगाव येथून सुनील भोसले माजी सरपंच, माजी चेअरमन शशिकांत आवारे, श्री पांडुरंग आवारे, हनुमंत भोसले. तारा रोड येथून शिवाजी जगदाळे, डॉक्टर शालिनीताई पाटील यांचे कट्टर समर्थक आणि माजी चेअरमन कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ श्री अजित फाळके, श्री बाळकृष्ण फाळके. जळगाव कोरेगाव येथून रवी माने, रेवडी येथून प्रशांत दरेकर, अमित दरेकर, वैभव आवारे, अनिकेत आवारे, गणेश दीक्षित, नारायण आवारे, उद्धव दरेकर, ओंकार दीक्षित, वसीम मनेर, प्रणव पवार, आकाश आवारे, शिवम म्हेत्रे, स्वप्नील देशमुख. अंबवडे सम्मत वाघोली येथून आरफळ तालुका सातारा येथून श्री निलेशजी साबळे आणि सहकारी. रेवडी तालुका कोरेगाव येथून प्रशांत दरेकर, अमर दरेकर, वैभव आवारे, नारायण आवारे, गणेश दीक्षित, अनिकेत आवारे, उद्धव दरेकर, ओंकार दीक्षित, वसीम मनेर, प्रणव पवार, आकाश आवारे, शिवराज म्हेत्रे, स्वप्नील देशमुख. श्री सुजित खरात, रेवडी तालुका कोरेगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे हे कार्यकर्ते केवळ घडलेले नाहीत तर बहरलेले आहेत. विकास प्रगती योजनांचा ज्यांचा आलेख खाली आलेला नाही, ज्यांची गती कधी कमी झालेली नाही, अशा नेतृत्वाच्या साथीला माननीय आमदार श्री शशिकांतजी शिंदे, माजी मंत्री महाराष्ट्र यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे कार्यकर्ते या स्वाभिमान सभेत स्वाभिमान हे थ्रिल आणि फील घेऊन प्रवेश करीत आहेत. स्वच्छ भाव, स्पष्ट नीती, राष्ट्रवादी विचारसरणीला गती. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचा अभिमान. इथं मिळतं समाजकारणाचं परिपूर्ण समाधान. श्री विठ्ठलराव गोळे, नेते माताडी कामगार युनियन यांनी मंचावर यावं. प्रवेश आहे का? सगळ्यांना एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा. 2 मिनिटं मी घोषणा देतोय. मला आवाज बसला पण घोषणा तुमच्या जोरात आल्या पाहिजे. शरद पवार आगे बढ़ो. आवाज दिल्लीला गेला पाहिजे ना. अरे देश का नेता कैसा हो, सुप्रियाताई आगे बढ़ो. महिलांचा आवाज जोरात आला पाहिजे. सुप्रियाताई आगे बढ़ो. धन्यवाद. सन्माननीय सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे, संसद रत्न खासदार बारामती आणि कार्याध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
उपस्थितांना संबोधित करतील. नमस्कार. माननीय खासदार श्री श्रीनिवास पाटील साहेब, ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत असे श्री शशिकांत शिंदेजी, वहिनी, आपल्या सगळ्यांचेच सहकारी बाळासाहेब पाटीलजी, सुनील माने, सुभाषराव शिंदे, प्रभाकर देशमुख, वैशाली ताई, त्यांचा सारंग दादा, संजनाताई, प्रदीप विघाने, दीपक बापू पवार, तेजस शिंदे, शिवराज महाडिक, साहिल शिंदे, किशोर बापू, अरुण अप्पा माने, मास्कर कदम, राजाभाऊ जगदाळे, सतीश चव्हाण, कविता मेत्रे, दिलीप आहेरकर, राजू काका भोसले, रमेश उंबाळे, अजय बापू कदम, नागेश जाधव, नरसिंहरावजी दिलसेकर, निवेदक विठ्ठलराव माने, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवातीलाच शशिकांत शिंदेजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि आज इथला उत्साह बघून ते एकूण 60 वर्षाचे आज झालेले आहेत. पुढच्या वर्षी 60 वर्षाचे येणार. मी महाराष्ट्राला शब्द देते की त्यांच्या पुढच्या वाढदिवसाला त्यांचा सत्कार करण्यासाठी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येईल, हे मी आज तुम्हाला सांगायला आलेलो आहे. कोणतरी आल्याशी कारण तुम आम खाओ पेड़ मत गिनो. मी इथे विचार करत होते की बाळासाहेबांना मी विचारलं की इथे कोण कोण निवडून आलं. तात्या इथून पहिल्यांदा निवडून आले, त्याच्यानंतर आपण श्रीनिवास पाटील साहेबांना 2 वेळा निवडून दिलं, नंतर उदयनराजेंना 2 वेळा निवडून दिलं, नंतर पुन्हा एकदा श्रीनिवास पाटलांना निवडून दिलं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जेव्हापासून जन्म झाला त्यावेळीपासून ह्या भागाने एकच पक्षाला मतदान केलंय, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. तात्या असतील, श्रीनिवास पाटील असतील, यांनी अतिशय उत्तम काम आधी फील्डवर केलं. तात्यांचं काम मी लांबून पाहिलंय पार्लमेंटमध्ये, पण तात्यांना खूप जवळून मी पाहिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक पक्ष नाही, एक कुटुंब आहे आणि या कुटुंबात चढ उतार येत असतात. पण हे कुटुंब नेहमी सर्वसामान्य मायबाप जनतेबरोबर असतं आणि ज्या जनतेने आदरणीय पवार साहेबांना 6 दशक जे प्रेम दिला, आशीर्वाद दिला, त्या सातारकरांसमोर मी नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. 60 वर्षाचा हा संघर्ष, प्रेम आणि हा संपूर्ण भाग हा माझ्यासाठी एक खूप महत्त्वाचा आणि एक इमोशनल भाग आहे. कारण का ज्यांना माझे वडील गुरु मानतात, ज्या पदस्पर्शाने पावन झाली ही सगळी भूमी आहे, ज्याचा उल्लेख पाटील साहेबांनीही केला की कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यांच्या संस्कारात चौकटीत आम्ही राजकारण आणि समाजकारण केलं. काही लोक आता त्यांचा फोटो वागायला लागले, पण फोटो वापरून कृतीमधून दिसत नाही, ते संस्कार झालेले पाहिजेत. नुसता फोटो लावून कामं होत नाहीत. पण ठीक आहे, चव्हाण साहेब आहेतच तेवढे मोठे, त्यांनी फोटो लावला तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एक तुम्हाला सांगते, आजही महाराष्ट्रामध्ये फोटो कोणी चव्हाण साहेबांचा लावते, पण त्यांचा मानसपुत्र हा एकच आहे आणि त्याचं नाव शरद पवार आहे. हे महाराष्ट्र कधी विचारणार नाही. मी परवा त्यांच्यापैकी एक ग्रस्त मला मंत्रालयात भेटले होते. म्हटलं तुम्ही सगळं घ्या, ती अदृश्य शक्ती आहे नाही तर महाशक्ती आहे, ती तुम्हाला देईल पण सगळं. कारण का आज महाराष्ट्राच्या विरोधात एक मोठं कट कारस्थान चाललंय. मला मगाशी सातारच्या प्रेसवाल्यांनी प्रश्न विचारला की ते बाबा अत्राम असं बोलले, तुमचं काय मत आहे. म्हटलं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे आधी होते आणि पक्ष सोडून गेलेत, किंवा उद्धव ठाकरेंच्या बरोबर जे होते ते त्यांचा पक्ष सोडून गेलेत, त्यांच्या विरोधात काहीही बोलणार नाही. याचं कारण असं की ते जे कृती करतायत ना, ती त्यांची कृती नाहीच आहे. ही जी अदृश्य शक्ती आहे किंवा ही महाशक्ती आहे दिल्लीची,
महाशक्ती MS आणि अदृश्य शक्ती AS. मी फक्त शॉर्टमध्ये समजून सांगायला, बाकी कोणी कुठलेही चुकीचे अर्थ काढू नये. मी आपलं शॉर्टकटमध्ये तुम्हाला समजायचा प्रयत्न केला. त्यामुळे अदृश्य शक्ती जी आहे ही महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते. कैलासवासी बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांनी पक्ष सुरू केला. हयात असताना उद्धवजींना दिला. ह्या सगळ्या लोकांनी उद्धवजींना नेता मानलं. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा लढले. आणि आज या अदृश्य शक्तीने काय शिवसेनेचं केलं हे तुम्ही सगळे बघताय. आणि मी कधी गटबीट बोलत नाही. माझ्यासाठी एकच शिवसेना आहे आणि त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरेच आहेत. बाकी सब नाही अपने हो पाता. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट वेगळा झाला. ठीक आहे, आता लढाई सुप्रीम कोर्टात चालली आहे. बहुत मजा आ रहा है. मी कधी सुप्रीम कोर्टात गेलेच नाही. या निमित्ताने जायला मिळालं, नवीन काहीतरी शिकायला मिळालं. आणि गमतीचा भाग असा झाला तिथे गेल्यावर की जो समोरचा वकील आहे त्यांच्या बाजूचा, तो कोण निघाला तर सदानंद सुळेंचा वर्गमित्र. म्हणलं तुम्हाला दुसरा वकील नाही मिळाला एवढ्या मोठ्या देशामध्ये. एवढ्या मोठ्या देशामध्ये त्यांना एक वकील मिळू नये, तो माझ्या नवऱ्याचा वर्गमित्रच मिळाला. पण आपलं काही सेटिंग बिटिंग नाही. हा, मी त्याला म्हणलं की बाबा रे, तू तुझा क्लायंटचं काम कर, मी माझी लढाई कोर्टमध्ये असताना ताकदीने लढू. संध्याकाळी तू आणि सदानंद काय टाइमपास करायचा तो करा. पण योगायोग बघा, जिथे जिथे ते काही ना काहीतरी निघून येतं तिथे आपलं काहीतरी कनेक्शन असतं कुठे ना कुठे. सुप्रीम कोर्टात लढाई होईल ती होईल. आता इलेक्शन कमिशन मध्ये लढाई झाली त्या दिवशी पवार साहेब स्वतः गेले होते. मला गंमत अशी वाटली की ज्यांना पक्ष हवा आहे त्याचं कोणच नव्हतं आणि ज्यांनी पक्षाला जन्म दिला तो तिथे मात्र तिथे 5 तास बसून होता. लक्षात ठेवा, मी एक आई आहे. मला माहिती आहे की जन्म जेव्हा आपण देतो ना, सगळ्या महिला इथे बसल्या आहेत. 10 पोरं रडली ना तरी आपलं पोराचा सूर त्या आईला माहिती असतो. तिला माहिती असते हे मूल आपलंच आहे. तसंच आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नातं आहे. कोणीही काही काढून दे आणि अदृश्य शक्ती देऊ दे, पण त्याचा माय बाप राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आहे आणि त्या माणसाचं नाव शरद पवार आहे. हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि त्याची ताकद तुम्ही आहात. पवार साहेबांची ताकद आम्ही कोणी नाही आहोत. त्यांची ताकद, त्यांचं टॉनिक हे तुम्ही सगळे आहात. सगळे लोक विचारतात की कसं काय एवढं वय बी. मगाशी पण कोणीतरी ते म्हणले की एवढ्या वयात त्यांचं वय बी काय नसतं. तुम्ही जोपर्यंत त्यांच्या बरोबर आहात ते 100 पण गाठतील, काय गॅरंटी नाही त्याची. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम आहे, आमचा काहीच रोल नाही त्याच्यात. ते आमच्यात असले की जरा स्लो असतात, तुमच्यात असले की ते जास्त टॉनिक मध्ये असतात. पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं हे गलिच्छ राजकारण चाललेलं आहे. शिवसेनेचं केलं, राष्ट्रवादीचं केलं, हे तर त्या अदृश्य शक्तीने केलं, पण भारतीय जनता पक्षाला पण सोडलं नाही. देवेंद्र फडणवीसांचे हाल. 10 पैकी 10 मार्क द्यायला पाहिजे होते त्यांना. 105 आमदार निवडून आणले, 10 मार्क मिळाले. त्याच्यानंतर त्यांना CM नाही केलं, डेप्युटी CM केलं, 5 मार्क काढून टाकले. 5 मार्क दिले 10 पैकी. त्याच्यानंतर आणखीन एक उपमुख्यमंत्री, 2.5 मार्क. सर तुम्ही शिक्षक आहात ना, किती पासला लागतात मार्क? 35. 2.5 म्हणजे फेल. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांवरही ह्याच अदृश्य शक्तीने घात केलाय. आणखीन एक व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी. गडकरी साहेब अतिशय चांगले मंत्री, आमची सगळ्यांची कामं करतात. जाहीरपणे मी हे म्हणते, मी तर पार्लमेंटमध्ये पण म्हणते की गडकरी साहेब हा असा एक मंत्री आहे जो पक्ष बघत नाही, तो विकास बघतो. त्याच्यामुळे गडकरी साहेबांबद्दल चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो. पण गडकरी साहेबांचेही अधिकार काढण्याचं पाप याच अदृश्य शक्तीने केलंय. आता एक राष्ट्रवादी, एक शिवसेना आणि 2 भारतीय जनता पक्ष, हे सगळ्यांमध्ये एकच कॉमन गोष्ट आहे, ते म्हणजे ते सगळे मराठी आहेत. आणि या सगळ्या मराठी माणसांचं कंबळ न मोडण्याचा पाप एकच अदृश्य हात करतोय. आणि माझी लढाई ह्यांच्या बरोबर नाहीये, माझी लढाई त्या अदृश्य हाताबरोबर आहे. जेव्हा पाटील साहेब म्हणतात ना की जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली
तेव्हा ह्याच सह्याद्री धावून गेला. जर चव्हाण साहेबांचे संस्कार माझ्यावर झाले असतील तर पूर्ण ताकदीने ह्या अदृश्य शक्ती जी महाराष्ट्राच्या विरोधात कट कारस्थान करते त्यांना नाही दिल्लीवरनं हलवलं ना तर नाव माझा सुप्रिया सुळे नाही, हे सगळ्यांनी लक्षात. किती कष्ट करायला लागले ते करू. मी नेहमी विचार करते, परवा मी कुणाला तरी सुप्रीम कोर्टात बाहेर भेटले तेव्हा रागवले. जितेंद्र आव्हाड म्हणतात, अगो बा मला माहितीच नव्हतं तुम्ही एवढं कडक बोलू शकता. म्हणलं मलाही माहिती नव्हतं. मी कधी कडक एवढं बोलतच नव्हते, कधी वेळी आली नव्हती. कामाचा निर्णय झाला होता, दिल्लीत सगळं मी बघायचं, महाराष्ट्रात यांनी सगळं बघायचं सगळ्यांनी मिळून. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात कधी फार लक्ष घातलंच नाही. आपला मतदारसंघ बरा आणि आपली दिल्ली भली. पण ज्या पद्धतीने या अदृश्य हाताने महाराष्ट्रावर घात केलाय, माझ्याकडे काय मार्ग होता दुसरा? इतक्या वर्ष पक्षात काम करते, कोणीही सांगावं मला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1 खासदारकीचं तिकीट दुसरं काही मागितलं होता का? 1 खासदारकीचं तिकीट, ओनली 1. बारामती लोकसभा मतदारसंघात 1. ना कधी एकाची बदली मागायली काही. जो दिल त्याच्याबरोबर मी काम केलं 18 वर्ष. तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. मला काय, मला काही लग्न करून नांदायचं नव्हतं, मला काम काढायचं होतं. आणि मी चांगली टीम प्लेअर आहे, मी कुणाबरोबरही काम करू शकते. कारण का आपल्याला लोक, मी राजकारणात कशासाठी आले? मी सुप्रीम कोर्टाची पायरी चढायला नाही आले हो, आणि मी ना हक्कासाठी आले. मी सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी राजकारण आले. हे माझं ध्येय लक्षात आहे. आजही मी स्वतःला ते सांगते. आणि मी त्यांच्यावर पण फार टीका करत बसणार नाहीये. कारण का तुम्हाला असं वाटतं ठीक आहे हे तुमचं झालं, आमच्यासाठी काय? आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे काय करणार आहे हेही मला तुम्हाला सांगायचं. पण सांगताना 2-3 गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. कारण का इथे मी आधीच्या भाषणांमध्ये शिंदे नावाच्या ग्रहस्थांबद्दल काही गोष्टी ऐकल्या. शिंदे नावावर मला टीका करताना हात जरा आवरावा लागतो. याचं कारण असं, माझ्या जन्मदातीचं नाव प्रतिभा शिंदे होतं, आता प्रतिभा पवार झाले. त्याच्यामुळे शिंदेबद्दल बोलताना गैरसमज नसावा, माझा आजोळ शिंदे आहे. पण ते इथले नाही, तर ते घाटावरचे आहेत, इथले नाही. पण ज्या शिंदे एक आमदार म्हणून जे इथे काम करतात असं कानावर आलं. मग मी विचारलं त्यांना की अहो तेच आहेत का ज्यांची, म्हणजे मी बोलू नये मी एक महिला आहे म्हणून, पण ज्यांनी चुकीची भाषा अधिकाऱ्यांना वाढली तेच काय ते महेश शिंदे? तर मला व्यासपीठावर कोणीतरी सांगितलं, हो तेच महेश शिंदे. कुठलाही लोकप्रतिनिधी जर सरकारी जे लोक आहेत त्यांच्या विरोधात वाईट भाषेने बोलत असेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि सातारकरांची नाहीच नाही. सुसंस्कृत सातारा आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते, आत्ता ते सत्तेत आहेत, 10-1 महिने राहतील अजून. पण मला त्यांना एक गोष्ट सांगायची आहे की 10 महिने पण खूप महिने असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकही कार्यकर्त्यावर, एकही चुकीची पोलीसची केस केली आणि ते माझ्या कानावर आलं ना तर गाठ या सुप्रिया सुळेची. खोट्या केसेस, आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करायच्या नाहीत. आणि तुम्ही टेस्ट करून बघा, तुम्ही माझं इंस्टाग्राम अकाउंट बघा, ते भारतीय जनता पक्ष सत्तेत आहेत पण पोलिसांचे फोटो माझ्या बरोबर जास्त असतील. कारण का आपले उलटे धंदे नसतात. माझ्या मतदारसंघात कुठल्याही पोलीस ऑफिसरला विचारा, भानगडी नसतात, कधी चढत नाही तिकडे. उगाच ते विरोधात आहेत, सत्तेत आहोत म्हणून चुकीचा पोलीस यंत्रणेचा वापर कधीच आम्ही केला नाही. आणि पोलीस यंत्रणा ही मायबाप तुमचे कष्ट करून आपले पोलीस येतात, त्यांना पण असं फालतूगिरी आवडत नाही. ही आपली शेतकऱ्यांची मुलं आहेत ना, कोण आहेत? आणि जे आता पोलीसवाले भेटतात ना त्यांची भरती कोणी केली आहे माहितीये? माझे ज्येष्ठ बंधू. मी अभिमानाने सांगते की आजची जे पोलीस इथे विचारून बघा, त्या ज्या युवा मुली आहेत बघा त्या बसत्या तिकडे, त्यांची भरती जेव्हा झाली असेल तेव्हा माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी RR पाटील या राज्याचे उपमुख्यमंत्री होत्या त्या काळातले आहे की नाही? ते बघा दोघी हो म्हणतायत, आबाच्या वेळेच्या आहेत ना दोघी. सी, ही कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले. आणि कधी पोलीसचा गैरवापर केला नाही, उलटे धंदे आपण केले नाही आणि कधी करणारे नाही. आपलं राजकारणच नाही. आपलं राजकारण काय? त्याच्यामुळे मला या शिंदे, म्हणजे आमच्या आईचे शिंदे नाहीत बाबा, आमची आई भाषण ऐकत असेल ती नाराज होईल, हे वेगळे शिंदे आहेत स्थानिक कोणीतरी. तर त्यांनी जी गोष्ट केलेली आहे हे आपल्याला मान्य नाही आहेत. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान देतो तर का देतो?
2024 मध्ये का आम्हाला मतदान तुम्ही द्यावं. मी सगळ्यांना नेहमी सांगते, फक्त त्यांना टीका करण्यासाठी आपण इथे आलेलो नाही. आता आईसची एक गोष्ट, आता इथे पोचलंय का नाही आईस, मला आईस माहितीये का तुम्हाला काय आहे? आईस नाही माहिती. आईसचा अर्थ माहितीये का कुणाला? आईस म्हणजे बर्फ. बर्फाचं स्पेलिंग माहितीये का? आईसचं स्पेलिंग माहितीये का कुणाला? ICE. I फॉर इन्कम टॅक्स, C फॉर CBI आणि E फॉर. आता मला खरं सांगा, खरं बोलायचं, 10 वर्षापूर्वी ईडी माहिती होती का हो? 10 वर्षापूर्वी CBI माहिती होतं का? इन्कम टॅक्स माहिती आहे, कारण का आपण सगळे भरतो. मी तरी भरते, तुम्ही भरता ना. पण CBI आणि इन्कम टॅक्स कुणाला माहिती होतं? कुणाला माहिती नव्हतं. त्याचा गैरवापर करून ज्या पद्धतीने आज घरं फोडतात, पक्ष फोडतात, ह्याच्या विरोधात ही लढाई आहे. एका बाजूला आम्हाला सगळ्यांनाच, आणि हे सगळे जे व्यासपीठावर बसलेत ना त्यांच्या वतीने मी बोलते, एका बाजूला संघर्ष होता आणि दुसऱ्या बाजूला सत्ता होती. हे व्यासपीठावर सगळ्यांनी सत्ता सोडून संघर्षाचा मार्ग भिडलाय. खरंच यांचं किती कौतुक केलं. काय आहे आपल्याकडे? त्यांना फक्त खरेपणा आहे, सत्ता आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू, लोकांना विश्वास बसत नाही. मला नाही त्या सत्तेचं एवढं प्रेम. सत्ता काय असते? सत्ता हे फक्त एक साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. एवढंच आहे ते साधन. किती लोकांकडे सत्ता आहे? तुमच्या पण इथल्या एका नेत्याकडे सत्ता आहे, तुमच्या जिल्ह्यातले मंत्री पण आहेत. मला त्यांचं नाव नाही घ्यायचं, पण त्यांच्याकडे असं एक डिपार्टमेंट आहे की ज्याच्यातून ते डिपार्टमेंटची दुकानं वाढतायत आणि शाळा कमी होत आहेत. मला विचार करा, असलं डिपार्टमेंट पाहिजे का तुम्हाला? विचार करा, तुम्हाला काय पाहिजे तुमच्या मुलांसाठी? दारूची दुकानं पाहिजेत का शाळा पाहिजे? हे 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 खोके ट्रिपल इंजिन सरकार, मी त्यांना खोके सरकार पण म्हणते आणि ट्रिपल इंजिन पण सरकार. ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे हे. काय आपलं नाही. हा, जाऊ दे, कशाला आपली रिक्षा आमच्या जिल्ह्यात बनते, नका नाव ठेवू त्याला. आणि चांगली ती बिचारी रिक्षा चांगली आहे. पण मला विचार करून तुम्ही सांगा की या ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये 1.25 वर्ष तुमच्या पत्रात काय पडलं? तुम्ही सगळे शेतकरी आहात ना. कांद्याला भाव आला नाही, टमाट्याला भाव नाही, दुधाला भाव, मग साखरेला भाव, आणि सगळ्यात जास्त मी लढले असेल ते पियुष गोयल. माहिती आहेत का तुम्हाला? पियुष गोयल वाणिज्य मंत्री आहेत या देशाचे. 5 महिन्यापूर्वी मी त्यांना ट्विट करून सांगितलं होतं की कांद्याचे भाव पडणार आहेत, आत्तापासून सांभाळा, अडचण होईल. मला म्हणलं ते काय कळते सुप्रिया सुळेंना कांद्याबद्दल? बघा आमचं सरकार 40% टॅक्स लावलाय. किती? 40. या देशातले सगळ्यात पैसेवाले लोक आहेत ना, ते पण 40% टॅक्स भरत नाही. पण तुम्ही शेतकऱ्यांना टॅक्स लावायचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या ट्रिपल इंजिन खोके सरकार आणि दिल्लीच्या सरकारने केलंय. म्हणून मी सातत्याने सांगते, माझी लढाई यांच्याशी नाहीच आहे, माझी त्या भारतीय जनता पक्षाची लढाई आहे. आणि त्याला उद्धवजींनी चांगलं नाव दिलंय, भ्रष्ट जनता पार्टी. मी आत्या म्हणून उद्धवजींची परवानगी घेऊन अजून नाव त्यांना घेते. ती भ्रष्ट जनता पार्टी नाहीये, ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे. याचं कारण भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गेले. मी हा विषय खरं तुमचा नाहीये, पण कोल्हापूर जवळ आहे. आणि जर ते काय घाडगेंचं फर्स्ट नेम काय आहे? ते घाडगे नाही का कोल्हापूरचे? काय त्यांचं नाव? समरजित घाडगे. मला समरजित घाडगेंना विचारायचं, इथे आलेचे म्हणून कोल्हापूरला सभा येईन तेव्हा बोलीनच. समरजित घाडगे काय बोलायचे हो? की हे सगळे भ्रष्ट आहेत, भ्रष्ट भ्रष्ट. पालकमंत्री झाला तेव्हा चाललं का हो त्यांना, त्या समरजित घाडगेंना? मग समरजित घाडगेंना मला 2च प्रश्न विचारायचे आहेत आणि सूचना द्यायच्या आहेत की समरजित घाडगे जवाब दो. जर ते आरोप खरे असतील तर सिद्ध करून दाखवा आणि मग शिक्षा झाली पाहिजे. पण जर तर ते खोटे असतील तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी माफी मागितली पाहिजे की हे खोटे होते आणि तुम्ही भ्रष्ट नाही आहात. दोन्ही बाजू नाही चालणार. तशीच एक केस नाशिकची आहे. त्या अंजली दमानिया माहिती आहे का कोणाला? अंजली दमानिया आरोप करतात. परवा अंजली दमानियांनी आरोप केला होता. अंजली दमानिया असं म्हणले आहेत की ह्याच भ्रष्ट जुमला पार्टीनी एक GR काढलाय आणि ते देवेंद्रजींचं नाव घेऊन बोललेलं आहे की एक GR काढले आहेत
आणि त्या GR मध्ये ते नाशिकचे ग्रहस्थ आहेत त्यांचं नाव त्यांनी घेतलं आणि सांगितलं की त्यांनी भ्रष्टाचार केलाय, पण त्याची इन्क्वायरी नाहीये, तुम्ही ते GR करत नाही आहात, त्याची अंमलबजावणी होत नाही. मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचंय की तो अंजली दमानिया जो GR म्हणतायत तो आहे का नाहीये, असला तर त्याची अंमलबजावणी का होत नाहीये, आणि नसला तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, भारतीय जनता पक्षाने माफी मागितली पाहिजे की या नाशिकच्या ग्रहस्थांमुळे आम्ही राजकीय आरोप केले, ते आरोप नव्हते. आणि मला भ्रष्टाचाराबद्दल बोलायला काहीच वाटत नाही, कारण का सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे. त्याच्यामुळे भारतीय जुमला पार्टी काही बोलू दे, मला नाही त्यांची भीती वाटत. अरे भीत्या पार्टी ब्रह्मा, आपल्याला आपण काय केलंच नाही तर आपल्याला कशाला त्यांची भीती. दिल्लीत तर असे बसतात सगळे त्यांचे, ज्यांना इथले सगळे घाबरतात. ते भाषण करतात की जेव्हा जेव्हा काय हिमालयाला गरज पडली तेव्हा इथला सह्याद्री गेला, इथला सह्याद्री फक्त दिल्लीला जातो, तो मुजराच करायला जातो. असलं पाहिजेत का तुम्हाला लोक? मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे, उगाच छत्रपतींचं नाव घेत नाही ना, शाहू फुले आंबेडकरचं नाव घेत नाही, मी कृती करून दाखवते. मोडेन त्यांच्या विरोधात पण वाकणार नाही कधी दिल्लीच्या समोर. हे रेकॉर्ड करून ठेवा. रेकॉर्ड मी का म्हणते रेकॉर्ड, नंतर परत असं तसं नको, शब्दाला माणूस पक्का असला पाहिजे. आज रोज उठताय आणि आरोप करतायत सगळे, करा जरूर आरोप करा. एक ग्रहस्थांची तर गंमत झाली, ते गेले होते सगळ्यांना गावभर विचारायला की अरे पुढचा प्रधानमंत्री कोण होणार, तर त्यांनाच सांगितलं राहुल गांधी होणार आहे. मी नाही, मी टीव्हीवर बघितलेलं सांगते. मी माझं सगळं भाषण असताना ते टीव्हीवर असते, यांच्यासारखं मी खोटे नाटे भाषण करत नाही. मी आपलं जे खरं असतं ते बोलते, कारण का मी रामकृष्ण हरीवाली आहे. अभि उसका माझा विठ्ठलाला मला रोज उत्तर द्यावं लागतोय, यांच्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे माझा विठ्ठल रागवेल मला, त्याच्यामुळे मी आपलं रोज खरंच बोलते. आता तुम्ही मला सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे मतदान का द्यायचं? कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यक्रम करायचा. मगाशी ते SSS बोलले पाटील साहेब, ऐकलं असेल तुम्ही. मी अजून 3 S त्याला लावते. 3 S म्हणजे सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा कोणाची करायची? मायबाप जनतेची सेवा करायची, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आहे. सन्मान कुणाचा करायचा? तर महिलांचा सन्मान करायचा आणि शेतकऱ्यांचा सन्मान करायचा. आणि स्वाभिमान कुणाला जगायचा? तर या महाराष्ट्राच्या जनतेचा स्वाभिमान. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान हे काम घेऊन आपल्याला कामाला लागायचंय. आणि 5 कलमी कार्यक्रम आहे. 5 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली तर सगळे प्लीज रेकॉर्ड करून ठेवा, कारण का हे करणारे आम्ही 1 वर्षानंतर जेव्हा 60च्या वाढदिवसाला येऊ ना, मुख्यमंत्री येतील महाराष्ट्राचे, तेव्हा हे भाषणातले बरेच बोलतील गोष्टी. पहिली गोष्ट आम्ही करणार की ह्या राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला हमीभाव तुम्ही म्हणाल तो आणि परवडणाराच मिळणार. तुम्हाला एकही कांदा बाहेर फेकू देणार नाही. पवार साहेब इतके वर्ष मंत्री होते, कांदा फेकला का कधी? नेव्हर. दुधाला भाव होता की नाही? त्या सगळे ते आपले दिवस आपल्याला परत आणायचे. शिक्षण हे खोके सरकारने जितक्या शाळा बंद करतील, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री सगळ्या शाळा उघडील, दारूची दुकाने वाढवलेली कमी करू आणि सगळ्या शाळा उभी करू. प्रत्येक मूल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उगाच घेत नाही मी, त्यांनी अधिकार दिलाय, प्रत्येक मूल हे शिकलंच पाहिजे आणि त्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ आणि आम्ही प्रत्येक शाळा चालू करू जी महाविकास आघाडीने बंद केलेली आहे. दुसरं आरोग्य. कोविडचे दिवस आठवतात की नाही सगळ्यांना? राजेश टोपे आणि अनिल देशमुखांनी केलेलं काम उभा महाराष्ट्र नाही, देश विसरलेला नाही. त्याच्यामुळे राजेश टोपे तेव्हा जेव्हा कोविड होता तेव्हा लोक गेले नाही, पण जेव्हा आता नांदेडची घटना गेली की नाही, मी गेले होते नांदेडला, 60 लोक गेले. 60. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सातारकर वाईट वाटून घेऊ नका, तुमचा मुलगा आहे म्हणून, पण मी टीका करत नाही, पण खरं बोललं पाहिजे. 12 मुलं गेली. या महिला बसल्या आहेत. आपल्याला सगळ्यात जास्त दुःख आणि सुख कोण देऊ शकतात? आपली पोरं देऊ शकतात. 12 मुलं एका रात्रीत गेली होती. आणि या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 1 म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांच्याकडे 1 आणि 2 आहे असं ठरलंय त्यांचं. तर जेव्हा मी म्हणणार की उपमुख्यमंत्री 1 म्हणजे देवेंद्र फडणवीस, त्यांच्या बरोबर त्यांचा फोटोग्राफर असतो ना, तो पण जॅकेट घालतो, डेप्युटी CM 1. मग मी विचारलं 1 म्हणजे काय रे? ते म्हणले देवेंद्र फडणवीसांचा मी आहे.
असं आहे, म्हणून DF1. तर दिल्लीला गेले कशाला? तर पालकमंत्री ठरवायला. प्रायव्हेट प्लेननी दिल्लीला जायला यांना वेळ होतो, पालकमंत्री. पण नांदेडला त्याच विमानी 60 लोक गेले, पण ह्या ट्रिपल इंजिन खोके सरकारला जायला वेळ मिळाला नाही. कोणीही त्यांच्यातलं गेले नाही. नागपूरला गेले मला वाटतं डेप्युटी CM 1, पण बाकी कुठे नाही, कोणी कुठे गेलं नाही. ना संभाजीनगरला गेले, ना नांदेडला गेले, कुठेही कोणी गेलं नाही. असं तुम्हाला सरकार पाहिजे का? राजेश टोपे आरोग्यमंत्री असलेलं सरकार पाहिजे? हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. या देशात मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की दिल्लीच्या वर्तमानपत्रात सगळ्यात चांगलं कोविडमध्ये काम करणारा मंत्री कोण असेल तर ते माझे बंधू राजेश टोपे होते. हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकार म्हणते. त्यानंतर महिला, मी तुम्हाला शब्द देते, ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल ना, तुमच्या घरात जेव्हा मुलगी बाहेर जाईल ना, कुठल्याही आईला चिंता वाटणार नाही की माझी मुलगी किती वाजता परत येईल आणि येईल का नाही. कारण का तुम्ही म्हणाल आता कशाच्या जीवावर तुम्ही म्हणणार? आराराबा होते ना तेव्हा भीती वाटायची का मुली बाहेर जाताना? नाही, तेच दिवस आपल्याला परत आणायचे. आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात नाही, तालुक्यात बचत गटाचं एक दुकान काढू जे हक्काचं तुमचं असेल आणि तुमच्या वस्तू तिथे जातील, बाकी कोणी मधला आदमी नसणार आहे तिथे. हे महिलांसाठी करणार. आणि दुसरी एक गोष्ट, मी मेट्रोच्या विरोधात नाही, पण मेट्रोसाठी हजारो करोडो रुपये या सरकारकडे आहेत, पण माझ्या ST साठी यांच्याकडे पैसे नाहीत. मी तुम्हाला शब्द देते की पहिल्या वर्षी पहिल्या महिन्यात 500 बसेस पहिल्या देऊ आणि या राज्यातली ST महामंडळाचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून प्रत्येक महिलेला आणि मुलीला सन्मानाने शाळा आणि कॉलेजला जाता येईल. ही सेवा आपल्याला करायची. मेट्रो नंतर होईल. काय त्या मेट्रो पासून अडत नाही. त्या नागपूरला मेट्रो आहे ना, त्याच्यात वाढदिवस करतात, नाही तर पत्ते खेळतात. बघा टीव्हीवरच पाहिले मी, वाढदिवस, फॅशन शो आणि पत्ते हे तर चालतं. करोडो रुपये खर्च केले. काय झालं त्या नागपूरमध्ये? मी मेट्रोच्या विरोधात नाही. आधी मोदक का चपाती भाकरी मला सांगा. मेट्रो म्हणजे मोदक आहे, वर्षातून एकदाच खायचं असतं. पण ST ही तुमची, तुम्हाला आठवतं दादानी दाखवलं होतं ती ST, ती छप्पर फाडलेली, आठवतं का? दादा विरोधी पक्ष नेता असताना दाखवली होती. हा बदल आपल्याला घडवायचा आहे. त्याच्यामुळे 5 कलमी कार्यक्रम, शेती, शिक्षण, आरोग्य, महिला आणि ST यांनी सुरुवात करायची. पहिल्या वर्षात हे सगळं आपल्याला करायचं. आणि म्हणून मी सांगते, मी फक्त त्यांना नावं ठेवायला आलेले नाही, आपण काय करणार हे मला तुम्हाला सांगायचंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक विकासाचा पक्ष आहे. आपण नेहमी विकास कामच केले, आपण कधी दुसऱ्या भानगडीत नसतो. आणि हे कारखाने, ते साखर कारखाने म्हणजे एक डोकेदुखी आहे खरं तर. याचं कारण असं की तुमच्याही इथे अडचण आहे. ते एका कारखान्याला काहीतरी 400 कोटी रुपयाचं काहीतरी देणं घेणं आहे असं माझ्या कानावर आले. मी माहिती काढली यायच्या आधी, साधारण थोडा अभ्यास करून मी जाते. मला कळलंय की त्या 400 कोटी द्यायचे आहेत, पण अजून त्याला इंग्रजीमध्ये सॉव्हरेन गॅरंटी म्हणतात. मराठीत काय म्हणतात सॉव्हरेन गॅरंटीला? हा, शासकीय थक हमी. शासकीय थक हमी. तर मी या व्यासपीठावरनं त्या कारखान्याला, शिंदे सरकारला मागणी करते की आमचा, म्हणजे माझा नाही, माझा एक पण कारखाना नाही, गैरसमज नसावे, आपला म्हणूया, आपला कुठलाही साखर कारखाना हा जो आहे त्याचं नाव काय? 400 कोटीवाला, हा, किसनवीर कारखान्याला 400 कोटी रुपयाची सॉव्हरेन गॅरंटी ही शिंदे सरकारने लवकरात लवकर द्यावी आणि तो अडचणीतला कारखाना बाहेर काढा. आणि समजा हा कारखाना त्यांनी लवकरात लवकर काढला नाही अडचणीतून, आंदोलन तुम्ही करा. त्याचं नेतृत्व सुप्रिया सुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीने करेल हे मी सांगणार आहे. कारण की जुमलेबाजी नाही चलेगा. तुम्ही म्हणला होता ना कारखाना चालू करणार, 400 कोटी देणार, द्या मग. शब्द त्यांनी दिलाय, मी नाही. मी असले शब्द देतच नाही. आपला खिसा बघून बोलावं माणसाने. न ते जुमलेबाजी, तुला 500 कोटी, तुला 400 कोटी, तुला 300 कोटी. 1 कोटी मध्ये किती शून्य यांना माहिती नाही, तर 300 आणि 500च्या गप्पा मारताय. आहे की नाही तशी? म्हणजे आता खोक्यांमध्ये, आता पोरींनो खोके माहिती आहेत ना, मला माहितीच नव्हतं खोक्याचा अर्थ काय. हे जुमलाबाज आल्यापासून कळलं खोके. कारण का जेव्हा खोके खोके खोके
म्हणजे 50 खोके दिलेत. 50 खोके ठेवतात का ते घरामध्ये? 50 खोके मला वाटलं खोका म्हणजे खोका, आपल्या लग्नाचा बस्ता असतो ना त्याला खोका असतो, तो खोका. मी म्हणले यांना 50 खोके भारतीय जनता पक्षाने दिले. 50 खोके नंतर मला आपल्या पक्ष सगळे एक होते तेव्हा एकाने बोलवलं, तर इकडे म्हणलं काय, म्हणले खोके खोके काय? तुम्हाला माहिती आहे खोके काय? बघा महिलांना माहिती नाही. 1 कोटी रुपये म्हणजे 1 खोका, तर 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये. बघा आमच्या बिचाऱ्या महिलांना माहिती नाही, 50 खोके खोके करतात त्यांना माहिती पण नाही काय. त्यामुळे 50 खोक्यांचं हे जे सरकार आहे ना, या सरकार महाराष्ट्राला, तुम्ही म्हणता 50 खोके एकदम ओके, माझं म्हणणं आहे 50 खोके इज नॉट ओके. आम्ही काय साबण आहोत का कोणी यावं विकत घ्यावं? बॉस, देर इज नो प्राइस टू अस. विकत घेऊन बघावं त्या भारतीय जनता पक्षाने, हिंमत करावी आहे. असल्या भानगडी मालाच्या माझ्या नादीच ते लागत नाही, कारण का त्यांना माहिती आहे की ये इधर नहीं होगा. आणि आईस बीस कुछ भी कर लो, क्या कर लोगे आईस करके? थोडा त्रास द्याल, नोटीस पाठवाल. आमचं तर रोजच चालतं. मी पार्लमेंटमध्ये भाषण केलं की 4 वाजता तिथे पार्लमेंटमध्ये रेंज नसते, तर बाहेर आल्यावर टिंग टिंग नवऱ्याचा मेसेज असतो, लव्ह लेटर आलं. आता तुम्हाला वाटेल माझ्या नवऱ्याला लव्ह लेटर कोण लिहितंय? दुसरं कोणी लिहित नाही. लव्ह लेटर म्हणजे सदानंदच्या आणि माझं मधलं कोड वर्ड आहे की इन्कम टॅक्सची नोटीस आली. दरवेळीच मी त्यांच्या विरोधात पार्लमेंटमध्ये भाषण केलं की त्याच विषयाची इन्कम टॅक्सची नोटीस संध्याकाळी येते, तीच फाईल सदानंद सुळे पाठवतात. मग थोडे दिवस थंड असतं, परत मी भाषण करते, परत संध्याकाळी लव्ह लेटर येतं, परत ती फाईल जाते. सदानंद म्हणतो मला कंटाळा आला याचा, तू भाषण तरी बंद कर ना, ते हे सरकार तरी बदल. म्हणलं मी भाषण बंद करणार नाही, हे सरकार बदलायची जबाबदारी मी घेऊ शकते, कारण सत्यमेव जयते. ही लढाई असत्य आणि सत्याच्या विरोधात आहे. एक काळ असा होता, मी त्यांना बीजेपी ओरिजिनल म्हणत होती. माझे सगळ्यांची संबंध चांगले, माझं सेटिंग नाही कोणाची, संबंध चांगले ठेवायचे, कारण का सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आमच्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. विरोधक हा शत्रू नसतो, आमची वैचारिक लढाई आहे. माझी वैयक्तिक लढाई कुणाशीही नाही, माझी वैचारिक लढाई. पण तुम्ही उगाच आम्हाला भीती दाखवणार असाल तर घाबरणार नाही. अर्धी पवार आहे आणि अर्धी शिंदे पण आहे, आणि तिथली शिंदे घाबरणारे ही शिंदे, ती शिंदे नाही घाबरणाऱ्यांपैकी. आणि मी तुम्हाला सांगते गंमत म्हणून, मी सांगते माझी आई, माझे वडील तर लढाऊ आहेच, पण माझी आई त्याच्याहून जास्ती लढाऊ आहे. ज्या वेळेस हे सगळं चाललं होतं मी विचार करत होता काय 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 काय, कारण का शेवटी मी एक महिला आहे. तुम्हाला महिलांचा स्वभाव माहिती असतो. हे पुरुष आजकाल बोलतात, हे बोलतात, ते बोलतात, ते बोलतात, उत्तर आपण पण देऊ शकतो. पण जेव्हा आपल्यावर जबाबदारी असतात, आपलं कुटुंब पक्ष एक ठेवायचा असतो ना, तेव्हा इच्छा असूनही हात रोखून आपण ठेवतात. कारण का घरामध्ये सगळं स्पष्ट बोलतात का महिला? पुरुष बोलतात, पण महिला बोलत नाही. म्हणून आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही हात रोखून बोलतो. कारण का शेवटी एका चौकटीत सुसंस्कृत घरांमध्ये आमचा जन्म झालाय. त्याच्यामुळे सगळं खरं बोलायला लागलो तर सगळ्यांनाच अडचण होईल. आणि गप्प बसलो म्हणजे आम्ही वीक नाही आहोत. कारण का एक लक्षात ठेवा की एक महिलांमध्ये एक वेगळा गुण असतो. छोटासा पटकन कोणीतरी बोलला ना तर टचकन त्या महिलेच्या डोळ्यावर पाणी येतं. पण ज्या वेळेस तिच्यावर घात होतो तेव्हा तीच महिला ताकदीने उभी राहते आणि ती कोणाशीही संघर्ष करू शकते. माझं दुर्दैवाने किंवा सुदैवाने तसंच झाले. मी कधीच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात होते, पण राजकारणात साताऱ्याला येऊन सभा घ्यायची वेळच कधी आली नाही. ना शिंदे साहेबांनी मला कधी बोलवलं. हे सगळा बदल झाल्यामुळे आता सगळेच सगळीकडे झाले. मी कधी यायचे नाही, कारण का मला वाटायचे सगळे बाकीचे बघतायत, आपलं काय काम तिकडे. पण आता मी ठरवलंय की हे जे दिल्लीचं अदृश्य शक्ती आहे ना, त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राची ताकद ही कधीतरी दाखवावीच लागेल. आणि मी काही वैयक्तिक त्यांची लढाई नाही आहे माझी. माझा संघर्ष हा फक्त मराठी माणसांसाठी आहे. तुम्ही मराठी माणसांचा अपमान करता, मराठी माणसांच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात घेऊन जाता, नाही चलेगा. हा काय माझा फक्त माझ्या वडिलांचा पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पडला असो याच्यासाठी नाही आहे. कुणाला नोटीस पाठवली ही लढाई नाहीच आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या विरोधात आहे. त्यांच्या तो आपलं सरकार होतं तेव्हा निधी येत नव्हता, दुसऱ्या विचाराचं सरकार आलं, निधी यायला लागला. म्हणजे ह्यांना फक्त ह्यांच्या कंट्रोल मांडणारे लोक आहेत. मराठी माणसं कंट्रोल नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आम्ही लढणार आहोत. आणि साताऱ्यावर जबाबदारी जास्त आहे. यावेळी साताऱ्याला खासदार तर तुम्ही द्यालच, पण आमदार ही द्यायची जबाबदारी ही सातारकरांवर घ्यावी लागणार आहे, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. आणि आता जे निवडून आले, जे कोणी आले, झालं गेलं गंगेला व्हायला.
पण आजपासून कामाला लागा. मी माझ्या लोकसभेची पूर्ण तयारी केलेली आणि मी काय तिकीट बिकीट माझ्याकडे नसतं, ते डिपार्टमेंट सगळं साहेब, जयंत पाटील आणि स्थानिक खासदार बिजदार ठरवणार. पण साधारण कुणकुण अशी आहे जी मी ऐकली, भिंती कसं म्हणतात ना, भिंतीला पण कान असतात, तसं काल एकूण जी चर्चा बाळासाहेबांनी सगळे करत होते मीटिंगमध्ये, त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढचा इथला कॅन्डिडेट कोण आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे हे इलेक्शनची जबाबदारी तुम्हाला सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. ते येतील, पैसे वाटतील, देव जाणे काय काय करतील, त्यांचा काय भरोसा नाही. पण पैशानी चांगली माणसं विकत घेता येत नाहीत. कर्नाटकात बघितलं ना काय केलं, सगळं केलं. मी कर्नाटकाच्या लोकांचे खरंच कौतुक करते. तुमच्या आता बांधायला बांधायच आहेत, फार लांब नाही कर्नाटका. त्यांनी काय काय केलं असं लोक म्हणतात, पैसे वाटले. होय, मी म्हणत नाहीये, वर्तमानपत्र टीव्ही म्हणते. परत कोणीतरी माझ्यावर नाराज व्हायचं की सुप्रिया सुळे म्हणतात, असं लोक म्हणतात, टीव्ही म्हणतात. आणि ते 40% सरकार होतं, आपलं तर 50 खोक्यांचं सरकार आहे. म्हणजे हे तर 10 पावलं पुढे ट्रिपल इंजिन सरकार. त्याच्यामुळे ह्या भागामध्ये जे शशिकांतजी म्हणलेत, लोकसभा पहिली होईल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचा येईलच खासदार निवडून, पण विधानसभेला ही पूर्ण ताकदीने सुसंस्कृत माणसं जी तुमच्या आयुष्यात तुमच्या सुखदुःखात असतील आणि स्वतःची खोकी भरण्यासाठी नसतील असे लोकप्रतिनिधी निवडणार. हा कुणाचा आहे? हा वारसा कुणाचा आहे? रयत शिक्षण संस्थेचा स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांचा हा जिल्हा, हा चव्हाण साहेबांचा जिल्हा. कसं तो आपण विसरू शकतो? आणि आमच्यावर जे संस्कार, म्हणजे मी साताऱ्याला पहिल्यांदा जेव्हा आले ना, तेव्हा मी रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी आले आणि त्याच्यानंतर लक्ष्मण मानेंच्या कार्यक्रमासाठी आले आणि तिथून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, त्याच्यामुळे या राजकीय आयुष्याची. त्याच्यामुळे साताऱ्याचं एक वेगळं महत्त्व आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आणि माझा विश्वास आहे की यावेळी जो उत्साह मी सगळा तुमच्यामध्ये बघितला या वाढदिवसाला येताना, त्याच्यामुळे हा वाढदिवस एकूण 50वा आहे. 60वा आपल्याला आणखीन जोरात करायचं. ही जागा आपल्याला पुरणार नाही आहे, कारण का पुढच्या वाढदिवसाला तुम्ही तर आमदार होणारच आहात, पण ही महाविकास आघाडीचा हा मुख्यमंत्र्याची आपल्याला स्वागत करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे बूथ कमिटीची कामं करा. बूथ कमिटी ह्या झाल्याच पाहिजेत. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये प्लीज राहू नका. आणि सगळे कार्यकर्ते आज जे आलेत, घर गाव वाडी, तुम्ही हे करता का? दर पहिल्या रविवारी शनिवारी करता का तो कार्यक्रम जयंतरावनी दिलेला? एक शनिवारी घेता का? एक तास राष्ट्रवादी, तो एक करायचा आहे आपल्याला. जयंत पाटलीला आता आंदोलनं करायची आहेत आपल्याला, तर सगळा प्रोग्राम जयंत पाटलांच्या माध्यमातून येईल. पण मला आनंद वाटतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने सातारा जिल्हा हा आदरणीय पवार साहेबांच्या सुखदुःखात हा कायम त्यांच्यावर राहिलाय. तुमचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. जेवढा माझा हक्क त्यांच्यावर नाही आहे त्याच्याहून गुंजभर जास्त हक्क जर पवार साहेबांचा कुणावर असेल आणि तुमचा त्यांच्यावर असेल, तर हे तुमचं आणि पवार साहेबांचं नातं आहे. सातारा म्हटलं की त्यांना कुठून काय नवीन ऊर्जा आहे ते देवालाच ठाऊक. आणि तुम्ही जे प्रेम पवार साहेबांना दिलंय आणि हे 60 वर्षाचे हे आपले ऋणानं बंध हे माझ्याकडूनही कायम जपले जातील हा शब्द मी तुम्हाला देते. आज मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला, माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलं, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून पुन्हा एकदा शिंदे कुटुंबाला ह्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. प्रसन्न टवटवीत विधायक, प्रेरणा देणारे विचार आदरणीय ताईंचे धन्यवाद. प्रीतम आनंदराव बर्गे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोरेगाव विधानसभा मतदारसंघ नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे. त्याचबरोबर विनायक राजगे, वैभव चिकणे, विक्रम गायकवाड, शुभम पवार, विक्रम कदम, शिवराज फाळके, पंचशील कनवालू, विक्रमसिंह भोसले या कार्यकर्त्यांना. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.